नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. समाजमनाचा अभियंता आणि बालमनाचा शिल्पकार शिक्षकाला संबोधलं जातं. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये सर्व काम करणारी मंडळी आहोत. आपण हे सूचनांचं थोडंसं पालन करूया. या ठिकाणी पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक भाऊंची उपस्थिती आहे. इष्ट काम करण्यासाठी स्पष्ट बोललेलं केव्हाही श्रेष्ठ असतं. थोडंसं स्पष्ट बोललं की माणूस दुखावला जातो, परंतु काम महत्वाचं आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण सभागृहामध्ये या. आपण आला ते कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे. कारण कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी माननीय संभाजीराव झेंडे साहेबांची उपस्थिती आहे. माजी सनदी अधिकारी त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही उपस्थितीमध्ये आपण कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी करतोय. आदरणीय झेंडे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. राजनंदिनी या लघु कादंबरीचा प्रकाशन समारंभ आनंदमय सोहळा संपन्न होतोय. सौ वासंती नितीन दुर्गाडे यांच्या साहित्य क्षेत्रातील पहिलं साहित्य पुष्प आज गुंफलं जात आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित प्रमुख अतिथी, सन्माननीय पाहुणे, विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, रसिक, साहित्यप्रेमी मंडळी, उपस्थित मित्र परिवार, मीडियाचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव यांच्या दुर्गाडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. ज्याच्या मान्यवरांचा मी नाव उल्लेख केला त्यांनी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. सर्व निमंत्रित आणि आमंत्रित पाहुण्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. संत सोपान काकाच्या ब्रह्मपुरी नगरी कथामाईच्या तीरावर आणि भक्तियोग शक्तीचे नटलेल्या पुरंदरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये संपन्न होणारा हा प्रकाशन सोहळा हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई याच मातीत परिसरात झाली. आपल्या अद्वितीय पराक्रमाने औरंगजेबाला झुंजवणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्मही पुरंदरचाच. बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध बंड करणारे उमाजीनाईक स्त्री शिक्षणाची भीत होणारे महात्मा होते. अष्टपैलू आणि 10,000 वर्षात पुन्हा होणार नाही असं त्यांच्या व्यक्तिमत्वावरून बोललं जातं. ते आचार्य आपले अशा महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा, यादवकालीन भोलेश्वर मंदिर, नारायणपूरचे सुप्रसिद्ध दत्त मंदिर, वीरपुरीचा मस्कोबा आणि कोंकावचा कानिफनाथ ही सगळी दैवते घ्या समाधी फिरवली. आज त्या समाधीत हजारो सारस्वत आणि तमाम मराठी साहित्याचा आनंद या कादंबरीच्या माध्यमातून आज लुटणार आहे. आजच्या विशेष सोहळ्यात उपस्थित सर्वांचं या ठिकाणी विनम्र अभिवादन केले जात आहे. मी दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय दिलीपबाबा यादव तालुका प्रमुख शिवसेना पुरंदर यांच्या या ठिकाणी आगमन. मी सर्वांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे नियोजित सन्माननीय प्रकाशक माननीय संजयजी जगताप आमदार पुरंदर हवेली आणि प्रमुख अतिथी माननीय विजयबापू शिवतारे महाराष्ट्र राज्य माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होते. उपस्थित मान्यवरांना सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनासाठी आणि प्रतिमा बोलण्यासाठी आपण त्यांच्या उजव्या बाजूला या ठिकाणी सरस्वती मातेची मूर्ती ठेवलेली आहे. पूजन आणि दीपक प्रज्वलन कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. संस्कृती आहे आपली प्रकाशाची दीप प्रज्वलन सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. दीप प्रज्वलन करतायत आदरणीय संभाजी झेंडे साहेब, आदरणीय दिलीपबाबा यादव, सुदामाबा इंगळे, दुर्गाडे
माजी आमदार शेखर कितवडे, आदरणीय गायकवाड साहेब या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलन कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे. सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे श्री संदीप राशे सर कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी होतोय. वसंतताईंच्या हस्ते या ठिकाणी सरस्वती मातेच्या तेजोमय मूर्तीचं या ठिकाणी पूजन होत आहे. आदरणीय दिलीप बाबा यांच्या शुभ हस्ते सरस्वती मातेला पुष्पमाला समर्पित केली आहे. पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय अशोकभाऊ टेकवडे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाटून कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे. मी भाऊंना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरात आपण गाणं प्रकाशन सोहळ्याचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. पुढे या ना थोड्या पुढे तुमचा कार्यक्रम जीवनात आलेल्या समस्या आणि राजनंदिनी कादंबरी अशा तऱ्हेने आर्थिका ना कहना इथपर्यंतचा हा प्रवास आपण पुस्तक रूपाने या ठिकाणी मांडणारच आहोत. प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित करण्याच्या मान्यवरांचं या ठिकाणी अतिशय नियोजन आणि दिमागदार पद्धतीने संपन्न होत असणारा हा सोहळा परिसरातील मित्र परिवार असते मित्र परिवार माहोल परिसरातून आणि आठवडी परिसरातून या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक पाटील स्वागत केले जात आहे. सर्वांच्या विनंतीस मान देऊन आपण मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करूया. या यानंतर खास करून याचा मी नामोल्लेख करते की समाजसेवेची बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे त्या आदरणीय जेमे साहेबांना मी दुर्गाडे सरांना विनंती करतो की या मान्यवरांना आपण आपल्या शुभ हस्ते पटलावरती ओळख आहे ते आदरणीय सुधा बाप्पा इंद्रे यांना या ठिकाणी प्राध्यापक दुर्गाडे सरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाते. यानंतर सहकार आणि कृषी क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते माननीय दिलीप बाबा यादव शिवसेना तालुका प्रमुख पुरंदर सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षणांमध्ये श्री संदीप राशे सर चित्रपट निर्माते ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते राशे सरांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं. आणि आमच्या सर्वांचं आधारस्तंभ आणि त्यांच्या शिरावरती आमचा शिक्षण विभाग पूर्णपणे समर्थपणे पेरला जातोय. शिक्षण क्षेत्रामध्ये प्रशासन आणि दमदार कार्यक्षम व्यक्तिमत्व कार्यक्षम अधिकारी आदरणीय मोहनजी गायकवाड साहेब गट शिक्षण अधिकारी परिषद समिती पुरंदर यांना मी विनंती करतो की दुर्गाडे सरांच्या शुभ हस्ते सन्मान करावं. त्यानंतर माध्यमिक शिक्षक संघाचे सन्मान्य अध्यक्ष दापोली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना कालिदासजी पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाते. सैयद सर यांच्या शुभ हस्ते सैयद सरांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. श्रीयुक्त मोहनजी जगताप माजी डायरेक्टर समिती सहकारी कारखाना श्रीयुक्त नितीनजी पवार यांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. मी जगताप साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर यायचे. आदरणीय दिलीपजी खोटे साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचे आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जाते. शिक्षक बांधवांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आदरणीय
सतीशिवाजी जगताप साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. माननीय प्रतिनिधी दुर्गाडे सर, न्यू स्कूल गुरुळीचे दुर्गाडे सर यांना विनंती आहे की आपण मंचावर घ्यायचे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाते. खरं तर ज्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा या ठिकाणी सन्मानित करावं. पुस्तकातून आणि कार्यक्रमाचा उद्देश होतो पुस्तकातून आपले विचार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करतोय. संदीप राक्षसर चित्रपट निर्माते यांनी गुड मॉर्निंग चित्रपटाची निर्मिती केली आहे. निसर्गप्रेमी, पर्यटनाची आवड असणारे व्यक्तिमत्व, लेखक शरद क्रीडाव, सांस्कृतिक प्रतिष्ठान यशवंतराव चव्हाण आश्रमशाळा भोसरी. मी संदीपरावांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुरस्कार स्वरूपामध्ये आपले विचार व्यक्त करावे. आदरणीय संदीपराव राक्षस सर, आपण मंचावरती या. सर्वप्रथम दिवाळी जरी झालेली असेल तरी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. संत सोपान काका यांच्या समाधी स्थळाच्या पुण्यभूमीत आज लेखिका वासंतीताई दुर्गाडे लिखित राजनंदिनी या लघु कादंबरीचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी मंचावर उपस्थित असलेले सर्वच जण, सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो दुर्गाडे परिवाराच्या वतीने. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटो धनंजन लोका. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या घरी शब्दांची श्रीमंती आहे, शब्दांचे धन घरात भरलेले आहे. त्यामुळं जनसामान्यांना आम्ही दुसरे काही देऊ शकत नाही. फक्त शब्दांशिवाय दुसरं दान आम्ही देऊ शकत नाही. साऱ्या समाजाला शब्दांचे धन अभंग स्वरूपात वाटले. त्याचप्रमाणे आपल्या लेखिका आदरणीय वासंतीताई नितीन दुर्गाडे या विद्यादानासोबतच शब्ददानाचे सर्वश्रेष्ठ कार्य करत आहेत. आज त्यांच्या राजनंदिनी या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे. याचा सर्वात जास्त आनंद मला होत आहे. कारण जेव्हा राजनंदिनी ही कथा लिहून तयार झाली तेव्हा सर्वप्रथम मला ती वाचायला मिळाली, याचा मला अभिमान आहे. राजनंदिनी ही कथा क्लास 1 अधिकारी असलेल्या मुलीच्या जीवनावर आहे. तिचे नाव राजनंदिनी कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन रस्त्यावर भीक मागणाऱ्या व या मागणाऱ्या मुलांच्यासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा, त्यासाठी राजनंदिनी क्लास 1 अधिकारी बनते. मुलगी वयात आली की तिची कौटुंबिक स्वप्न असतात, ती बाजूला ठेवून ध्येय गाठण्यासाठी केलेला प्रयत्न या कादंबरीत एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी अशी ही लघु कादंबरी लिहिलेली आहे. वाचताना देहभान हरपून जाते. त्या कादंबरीशी एकरूप होऊन जावं इतके दर्जेदार लेखन लेखिका वासंतीताई दुर्गाडे यांनी केले आहे. या कादंबरीत योग्य शब्दांचा वापर केल्याने वासंतीताईंच्या लेखनावरील प्रभुत्व लगेच लक्षात येते. कादंबरीतील लेखनात मांडणीचे महत्व आधारबिंदू सारखे दिसते. लेखातील मूल्यांची संख्या, महत्व व क्रम ठरवताना अंधारातून उजेडाकडे, व्यापकतेकडून सूक्ष्मतेकडे, प्रश्नातून उत्तराकडे अशा मुद्द्यांची दिशा मांडलेली आहे. राजनंदिनी ही कथा वाचताना ती भावते, समजते, कधी आश्वस्त करते, कधी विचार प्रवृत्त करते. राजनंदिनी कथा वाचून मन तृप्त झाल्यासारखे वाटते. असे अष्टपैलू लिखाण करून एक अद्भुत लघु कादंबरी वाचकांच्यासाठी लिहिलेली आहे. इथे जमलेल्या प्रत्येकाने ही कादंबरी वाचायला हवी.
व इतरांना पण ही कादंबरी वाचण्यासाठी प्रवृत्त करायला हवं. समाजाला एक सामाजिक दिशा देणारी राजनंदिनी ही लघु कादंबरी आपल्या लेखिका वसंतताई दुर्गाडे यांनी लिहिलेली आहे. त्यांचे मनापासून आभार मानतो. राजनंदिनीची प्रसिद्धी साता समुद्रापार हो ही सदिच्छा देतो. एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्यांच्या सौभाग्यवतीचा हात असतो, तसाच वासंतीताईंच्या यशाच्या पाठीमागे त्यांचे पती नितीनजी दुर्गाडे सरांचे खूप मोठे योगदान आहे. या दोघांनी वैद्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो व माझे प्रस्तावनेचे भाषण संपवतो. जय कदर आणि गारीची नगरात मनात हरिनामाचा गरज, जेवायला कष्टाची भाकर आणि घोरात वडीलधाऱ्यांचा आदर असणारा सगळ्यात श्रीमंत व्यक्ती समजला जातो. याचं सुंदर लिखाण या राजनंदिनी कादंबरीमध्ये आहे. ते आपण सर्वजण वाचणार आहात. हा प्रास्ताविकता लेखाजोखा या ठिकाणी आदरणीय राक्षस सरांनी या ठिकाणी घेतला. मनपूर्वक धन्यवाद. आव्हानांना काही कामानिमित्त बाहेर जायचं आहे. मी या ठिकाणी आदरणीय मी बाबांना निमंत्रित करतोय. आजच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यावी. वासंती दुर्गाडे लिखित राजनंदिनी या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित असणारे माझे संधी अधिकारी संजयराव बेंगळे, गटशिक्षण अधिकारी मोहनजी गायकवाड, आता ज्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं राक्षस सर, इंगळे, दुर्गाडे सर यांनी पुस्तक लिहिलं. छोटीशी कथा लिहिली. त्या वासंती दुर्गाडे त्यांचे मिस्टर नितीन दुर्गाडे, व्यासपीठावरील सर्व शिक्षक वर्ग, सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं आपण एकत्रित आलो. राजनंदिनी या पुस्तकाचं प्रकाशन होतं. मगाशी दुर्गाडे सरांनी आमची चर्चा झाली. ज्या मान्यवरांना पुस्तक प्रकाशनासाठी बोलवले त्या सर्वांना तर एक पद घेतात असतील तर आणखी जरा विस्तारानं बोलता आलं असतं. परंतु थोडंसं प्रास्ताविकामध्ये ऐकायला मिळाले की एका अधिकारी मुलीची एक कथा आहे. मला वाटतं आईसाठी हे पुस्तक बहाल केलेलं आहे. आईने चांगले संस्कार देऊन खऱ्या अर्थाने मुलीला घडवलेलं दिसत आहे आणि निरपेक्ष प्रेम, समाजाची आस या माध्यमातून या पुस्तकाची निर्मिती झाली आपल्याला पाहायला मिळते. वासंती दुर्गाडे या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये मानकी गावामध्ये काम करत आहेत. माझ्याकडे ते निमंत्रण पत्र घेऊन आलेले होते. विजयराव असतील, सर्व मंडळी त्या गावात आणि या कार्यक्रमाला यायचं त्यांनी विनंती केली. खरं तर साहित्य राजकारणी माणसाचं काय स्वभाव नाही किंवा चित्र नाही. यशवंतराव चव्हाणांच्यासारखे काही दुर्मिळ व्यक्तिमत्व निश्चित पद्धतीनं पवार साहेबांच्यासारखे सुद्धा या साहित्य क्षेत्रामध्ये रस घेणारी मंडळी निश्चित पद्धतीने आहे. खऱ्या अर्थानं वासंती दुर्गाडे या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये काम करत असताना चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम त्या करतायत आणि आपण स्वतःचं काम चांगलं केल्यानंतर आणखी आपण जर काय काम केलं तर निश्चितच तो समाजासाठी बोनस असतो, समाजासाठी मार्गदर्शन असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी हे जे पुस्तक दिलेलं आहे त्याच्याबद्दल त्याचं मनपूर्वक असं अभिनंदन करावं असं वाटतंय. निर्णय झालेले आहेत त्या शिक्षणाची प्रचंड आवड त्यांच्या प्रत्येक शब्दातून त्या ठिकाणी दिसून येते. भावी पिढी घडवण्याचं काम, मुलांना घडवण्याचं काम त्या पद्धतीने केलंय. त्यांच्या पाठीमध्ये त्यांचे पती नितीनजी दुर्गाडे प्रथमपणे त्या ठिकाणी उभे आहेत. यशस्वी पुरुषामागे जशी एखादी यशस्वी पत्नी उभी असते, स्त्री उभी असते, त्याच पद्धतीने यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पूर्वी देखील उभा असतो. त्याचा आवडून उल्लेख होत नाही, पण नितीनरावांचा या ठिकाणी उल्लेख करणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून अतिशय चांगलं पुस्तक या पद्धतीने लिहिलंय. वासंती दुर्गाडे चांगले शिक्षक आहेत. अनेक स्कॉलरशिपचे विद्यार्थी त्यांनी घडवलेत आणि मानकी गावातील बरीचशी उपस्थिती त्यांच्या चांगल्या कामावर त्या ठिकाणी आहे.
साहित्य जीवनाला आकार देतं, मार्गदर्शन त्या पद्धतीनं त्यातून मिळतं आणि खऱ्या अर्थानं जीवन कसं जगावं या संदर्भानं सुद्धा साहित्य प्रत्येकाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतं किंवा ते भावत असतं आणि म्हणून या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं वासंती दुर्गाडे जे काही लेखक आहेत त्यांना मनापासून मी अभिनंदन करतो आणि विजय भाऊ येणार होते तब्येतीची नेहमीच त्यांची अडचण असते. मी त्यांना म्हटलं तुम्ही चला, परंतु म्हणजे मला एकदम कार्यक्रम केले की थकवा जाणवतो आणि म्हणून तुम्ही स्वतः जा आणि माझ्याही वतीनं वासंती दुर्गाडेंना या पुस्तकाच्या निमित्तानं शुभेच्छा द्या. बापूंच्याही वतीनं या राजनंदिनी पुस्तकाच्या लेखिका वासंती दुर्गाडेंना मनापासून त्या ठिकाणी त्याचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा सर्वांना बोलवलं त्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिक्वेस्टला आहे पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार आदरणीय संजय जगताप साहेबांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. आणि खरं तर आजचे प्रदर्शक श्रीयुक्त आनंद शेखर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. शेखर साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. यानंतर आपण स्वागताच्या दुसऱ्या आवर्तनाकडे जात आहोत. या ठिकाणी दैनिक सकाळमध्ये भिरभिर या सदरातून ते जीवन शिक्षण अंकातील लेख, दिव्य मराठी वर्तमानपत्रातील लेख, चिंतन आदेश पाक्षिकातील लेख, काव्य अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध झालेली माय मराठी कविता, शेर व शायरी करण्याची आवड या सर्व प्रेरणेतून राजनंदिनी हा कथेचा प्रवास त्यांनी केला. खरे तर ही प्रेरणा त्यांना कोल्हापूर येथे करवीर निवासी श्री अंबाबाई मंदिरात पहाटेच्या वेळी ही कल्पना सुचली. तर ऐकूया राजनंदिनीचा प्रवास आणि राजनंदिनीचं लेखन आपल्या शब्दात व्यक्त करतायत सौ वासंती नितीन दुर्गाडे. त्यांना निमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर घ्यायचं आहे. एखाद्या गावाचा उल्लेख करणं चुकीचं ठरेल, कारण ज्या ज्या ठिकाणी मी सेवा केलेली आहे, नोकरी केलेली आहे, तिथे सगळेच ग्रामस्थ बऱ्यापैकी उपस्थित आहेत. हा माझा हा सोहळा आहे की माझे ग्रामस्थ मला त्यांच्या कुटुंबातील एक भाग मानतात. खरंच हा गौरव आहे माझ्यासाठी. सर्वांचं इथं मी सहर्ष स्वागत करते. हर्ष झाला आपल्या आगमनाने, हर्ष झाला आपल्या आगमनाने, स्वागत करते शब्द सुमनाने, स्वागत करते शब्द सुमनाने. आपण आला नवचैतन्य पसरलं, आपण आला नवचैतन्य पसरलं, प्रफुल्लित झालो आम्ही तन मनाने. सर्वांचा सहर्ष स्वागत. आपण माझ्या राजनंदिनी या लघु कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आभार. परंतु हा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता. आज लघु कादंबरी साकारली गेली आहे, पण त्याचा प्रवास मात्र खूप खडतर आणि संघर्षमय होता. पहिल्यापासूनच आरती लागण्याच्या आधीपासून लेखनाची आवड होती. लग्न झाल्यानंतर सासरे आले. सासरे आमच्या दुर्गाडे घराण्याला वारसाच आहे लेखनाचा. आमच्या दुर्गाडे सरांच्या रूपाने मला तो आशीर्वाद प्राप्त झाला. त्यांची मला प्रेरणा मिळाली की नाही वासंती, तुला आवड आहे तर तू कर, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तेव्हापासून आज सुद्धा त्यांचे तेच शब्द असतात की मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ते एकच म्हणतात की नाही तू जिद्दी आहे, तू करून दाखवणार. आणि त्याच जिद्दीपणातून खरं आज ही लघु कादंबरी साकारलेली आहे. 2012 साली सकाळ पेपरला पहिलं भिरभिर माझं प्रसिद्ध झालं. खूप छान भिरभिर. आमचं 2 दिवसापूर्वीच दिलं होतं आणि लगेच प्रसिद्ध झालं. एका व्यक्तीचा फोन आला की मॅडम तुझं भिरभिर प्रसिद्ध झालं. मग मला असं वाटलं की आपण
त्याच्यानंतर चिंतन आदेशमध्ये लेख दिले, अनुभव कथन केलं. त्याच्यानंतर एक कविता तयार केली होती. महाराष्ट्र राज्य शिक्षक साहित्य परिषदेमध्ये माझी कविता गौरवण्यात आली. असा गौरव झाला त्या कवितेचा आणि पुरस्कारही मला त्यावेळेस मिळाला. अशा प्रकारे माझं लेखन वाढत गेलं आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा दिव्य मराठी या पेपरला माझा पाडव्याविषयीचा लेख प्रसिद्ध झाला. तो लेख वाचल्यानंतर एक 75 वर्षीय आजोबांचा मला फोन आला की मॅडम तुमचा लेख आमच्या औरंगाबाद नगर जिल्ह्यामध्ये दिव्य मराठीला प्रसिद्ध झालाय, पाडव्याचा लेख. तर मी त्या आजोबांना म्हणलं, आजोबा तुम्ही स्वतः मला फोन केला, हेच माझं भाग्य आहे. माझं लेखनापेक्षा तुमच्यासाठीच मला प्रेरणा आहे. यश तुम्ही माझं मानताय ते माझ्यासाठी भाग्य आहे. तर ते आजोबा एकच म्हणले, नाही मॅडम तसं नाहीये. ज्यावेळेस तुम्ही तुमचा पाडव्याचा लेख वाचला त्यावेळेस मला माझ्या पत्नीची आठवण आली. माझी पत्नी आता नाहीये, 2 वर्ष ती मला सोडून गेली, पण मला तिची आठवण तुमच्या या पाडव्यामुळे आली. मला आमच्या लग्नानंतरचा पहिला पाडवा आठवला. मग त्या आजोबांचे जे शब्द होते ते माझ्या अंतकरणात फार लागले की खरंच आपण जर एखाद्या छान शब्दाचा फुलीपणा आणून देत असू, तेज निर्माण करत असू, नवं चैतन्य घडवत असू, तर काय हरकत आहे आपलं लेखन पुढे सुरू ठेवायला. आणि ह्या सर्व प्रेरणेतून बरेच लेख माझे प्रसिद्ध होत गेले. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी याची दखल घेतली आणि त्यानंतर माझ्या आईचं स्वप्न होतं की वासंती तू इतकं लिहिते, मग एखादं पुस्तक का लिहित नाहीस. मग आईच्या ह्या आशीर्वादामुळे मी एक लघु कादंबरी हातामध्ये घ्यायला घेतली. अर्थातच सुरगाडे सरांचं ज्याप्रमाणे मला पहिल्यापासून पाठवलं आहे त्याप्रमाणे संदीप डाके सरांनी मला मदत केली. तसेच पहिल्या काळामध्ये सावित्रीबाईंच्या महात्मा फुलेंच्या पाठीशी सावित्रीबाई खंबीरपणे उभ्या होत्या, पण माझे पती ज्योतिबा म्हणून त्या सावित्रीबाईंच्या पाठीशी आजूसुद्धा खंबीरपणे उभे आहेत. हा गौरव फक्त कोणत्या एका स्त्रीचा नाही तर समस्त पुरुषांचा सुद्धा गौरव आहे. जर हे ज्योतिबा पाठीशी उभे नसतील तर ही सावित्री काय घडणार आहे. समसमान आहे, सर्वांना समानच संधी आहे, पण ती संधी मिळवून देण्याची जी क्षमता आहे ती आज माझ्या पुरुष बांधवांमध्ये आहे आणि खरंच त्यातूनच मी पूर्ण घडले. आता राजनंदिनी विषय जरा बोलायचं झालं तर ह्या कादंबरीला मी मंदिरामध्ये, महालक्ष्मी मंदिरामध्ये पहाटे 4च्या आसपास सुरुवात केली होती. त्यावेळेस मला हे नाव सुचलं आणि ह्या कथेला तिथंच प्रारंभ झाला. ह्या कथेचं पहिलं पेज, पहिलं अक्षर हे अंबाबाई करवीर निवासिनी तिथे तिच्या गाभाऱ्यावर मध्ये बसूनच लिहिलं गेलं. या कथेमध्ये अनेक सार आहे, बऱ्याच सारावरून कथा आधारित आहे. याच्यामध्ये एक प्रबोधनपर कथा आहे. ग्रामीण भागातील मुली कुठेच कमी नसतात हा एक संदेश त्यामध्ये दिलेला आहे. आणि एक गरीब घरातील मुलगी जेव्हा अधिकारी पदावर पोहोचते तेव्हा ती अधिकारी पदावर गेल्यानंतर तिचं स्वप्न ती कशी पूर्ण करते, तिला कोणता संघर्ष करावा लागतो आणि अधिकारी पदावर गेली तरी सुद्धा ती सामान्य व्यक्तीला किती जवळ धरते. ज्याप्रमाणे आमचे गरज शिक्षण अधिकारी गायकवाड साहेब आहेत, त्यांची सामान्य सुद्धा माझ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे. अशा प्रकारे ती सुद्धा अगदी सामान्य व्यक्तींना जवळ करते. उपेक्षित घटकावर आधारित अशी ही एक कथा आहे आणि याच्यामध्ये आवर्जून आईचं महात्म्य गौरवलं आहे. कारण आई आहे तर सगळं आहे. आई विना सगळं सुनं आहे. माझी आई 4 महिन्यांपूर्वी मला सोडून गेली, पण ते जे दुःख आहे आई गेल्यानंतरचं, जे यातना आहे ते आई गेल्यानंतर समजतात. त्यामुळे मी आईचा आवर्जून या लघु कादंबरीमध्ये उल्लेख केलेला आहे. आपण पत्रिका अर्पण केलेली आहे त्यावेळी तिची इच्छा होती, तिचा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं घडलंय. थोडीशी एक या सारावर आधारित एक थोडीशी कविता केलेली आहे, मी तुम्हाला म्हणून दाखवते. राजनंदिनी एक प्रबोधनपर कथा. राजनंदिनी एक प्रबोधनपर कथा. यातून मांडल्या गेल्या स्त्रियांच्या भावनिक व्यथा. यातून मांडल्या गेल्या स्त्रियांच्या भावनिक व्यथा. उपेक्षित घटकांचा साधलाय विकास. उपेक्षित घटकांचा साधलाय विकास. प्रत्येक तळागाळातील मनुष्याचा गौरव. हाच एक ध्यास, हाच एक ध्यास. आईची महती अनुभवातून साधली. आईची महती अनुभवातून साधली. आई विना जग सुन सुन. आई विना जग सुन सुन. तिची माया आठवली, माया आठवली. निराशेतून नका करू स्वतःचं असतं. निराशेतून नका करू स्वतःचं असतं. राजनंदिनी हात जोडून विनवणी करते. भावनेपेक्षाही मी कर्तव्य श्रेष्ठ, कर्तव्य श्रेष्ठ. खेळूशी वाटले समाजाचे ऋण. खेळूशी वाटले समाजाचे ऋण. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. हीच मनी बांधून खून, बांधून खून. अशीच साकारली आहे राजनंदिनी. अशीच साकारली आहे राजनंदिनी.
ठरेल सर्वांसाठी वरदायिनी वरदायिनी. तुम्हा सर्वांच्या असू द्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांच्या असू द्या शुभेच्छा. माझ्या राजनंदिनी प्रति खूप खूप सदिच्छा. खूप खूप सदिच्छा. आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला. माझ्या राजनंदिनीला भरभरून शुभेच्छा दिल्या, सदिच्छा दिल्या, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. प्रेम म्हणलं की माता, पतिवाक्य म्हणलं की सीता आणि शास्त्र म्हणलं की गीता याचा सुरेख संगम त्यांनी त्यांच्या पतिदेवामध्ये पाहिला आहे. सुंदर आपल्या पतीबद्दलचा कृतार्थ भाव त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. जाता जाता रक्ताच्या नात्यापेक्षा दुधाचं नातं महान असतं आणि आई या शब्दापुढे साऱ्या जग लहान असतं. आईबद्दलचा हा कृतार्थ भाव त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर हा कार्यक्रम शिक्षक बांधवांचा आहे आणि शिक्षकांनी जर या कादंबरीविषयी या कार्यक्रमाविषयी जर बोललं नाही तर तो कार्यक्रम व्यर्थ गेला असं होईल. म्हणून सर्व संघटनांच्या वतीनं मी या ठिकाणी पुणे जिल्हा केंद्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मामांना विनंती करतो, या ठिकाणी जगताप साहेबांना विनंती करतो या ठिकाणी आपले ते विचार व्यक्त करते की आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जाते. श्री सौ सोनाली दुर्गाडे मॅडम यांच्या शुभ हस्ते काकेना या ठिकाणी सन्मानित केले जाते. माननीय राजेंद्रजी जगताप केंद्र पुणे जिल्हा अध्यक्ष त्यांना विनंती आहे, त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. यानंतर मी मंचावरती राजनंदिनी कादंबरीचे प्रकाशन समारंभाच्या निमित्त उपस्थित असलेले पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार माननीय संजयजी जगताप, त्याचप्रमाणे पहिल्यापासून आवर्जून उपस्थित असलेले पुरंदरचे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे, त्याचप्रमाणे ज्यांच्या घरातला कार्यक्रम आहे ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि विद्यमान संचालक दुर्गाडे सर, त्याचप्रमाणे आपण आता सांगितलं आणि शेवटपर्यंत तुमच्या बरोबर आहे असे सर्वांचे आवडते आप्पा, त्याचप्रमाणे ज्यांचं राज्यामध्ये नावलौकिक आहे असे आपले सर्वांचे मार्गदर्शक, तालुक्यातल्या प्रत्येकाला मदत करणारे आपले झेंडे साहेब, त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या सदस्य सुनीता कोणते आणि आता ज्यांचं आपण प्रास्ताविक ऐकलं ते संजयजी राक्षे साहेब, खरं तर ते चित्रपट निर्माते आहेत आणि या पुस्तकाचे आता या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी केलंय. आणि आणखीन एक आपल्या कुटुंबातील सर्वांचे शिक्षणाचे प्रमुख माननीय मोहनजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या मुख्यमंत्री वासंतीताई दुर्गाडे, नितीन दुर्गाडे, त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी वाघ मॅडम, व्यासपीठावर असलेले सर्व संघटनांचे पदाधिकारी, खाली पण बऱ्याचशा प्रमाणात प्राथमिक शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी आहेत, पतसंस्थेचे प्रतिनिधी आहेत, या सर्वांचं मी स्वागत करतो. खरं तर हा कार्यक्रम एक आनंद सोहळा आहे आणि या आनंद सोहळ्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत याचं सर्वांना मला कौतुक आहे, अभिमान आहे. का तर एका शिक्षकाने छानसं पुस्तक लिहावं, कादंबरी लिहावी, हे एक मोठं काम म्हणावं लागेल आणि शिक्षकांच्या दृष्टीने हे सर्व शिक्षक वर्गाचं नाव उंचवण्याचं काम वासंतीताई दुर्गाडे यांनी केलेलं आहे. खरं तर अनेक शिक्षकांनी त्या ठिकाणी थोड्याशा कविता असतील, काही लेख असतील, काही गझल असतील, अशा गोष्टीमध्ये त्या ठिकाणी लिखाणाचं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये 2-3 पुस्तकं गझलाची प्रकाशित झालेले गणेश नागवडे आहेत, आमच्या रुपालीताई मेत्रे आहेत, प्रतिभा क्षीरसागर आहेत, अशी अनेक नावं घेता येतील की त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करत असताना साहित्यामध्ये बी रुची दाखवून अनेक प्रकारचं साहित्य करण्याचं काम या शिक्षक वर्गाने केलेलं आहे. आणि खरोखरच आम्हाला या सर्वांचा, या शिक्षक वर्गाला निश्चित अभिमान आहे
आणि त्यांच्यामुळंच समाजामध्ये एक शिक्षकांचं नाव उंचावण्याचं काम त्यांच्यामुळं होत असतं। अशी लोक शिक्षक समाजामध्ये असणं गरजेचं आहे। समाजाला दिशा देण्याचं काम आपण सर्वजण शिक्षण वर्ग करतो आणि त्याच्यामधलाच एक चांगला भाग म्हणजे या ठिकाणी आपण साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा आपण कुठं मागं नाही याची प्रचिती या निमित्ताने येत असते। कार्यालयाचे मालक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब बिनथाडे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मी सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं। या ठिकाणी पुस्तक प्रकाशन होत असताना पुस्तक लिहित असताना अनेक अडचणी असतात। आपल्याला जरी ती गोष्ट सोपी वाटली तरी प्रत्यक्षात उतरवणं अवघड असतं। या सर्व गोष्टीचं निरीक्षण करावं लागतं, अभ्यास करावा लागतं, बारकावे शोधावे लागतात आणि त्याच्यामधून ह्या पुस्तकाची किंवा कवितेची निर्मिती होत असते। आणि खरोखरच अवघड काम आपण वाचनताई या ठिकाणी केलेलं आहे आणि एक सुंदर असं पुस्तकाचं नाव सुद्धा राजनंदिनी आहे। नावावरून पुस्तकाची प्रचिती येते आणि त्याच्यामध्ये विशेष भाग म्हणजे एक IAS अधिकारी मुलीची कथा त्याच्यामध्ये सांगितली जे समाजासाठी चांगल्या प्रकारचं काम करतात। अशा माणसाचं याच्यामध्ये प्रेरणा देण्याचं काम या पुस्तकामध्ये वासंतीताई दुर्गडे यांच्या मार्फत झालेलं आहे। खरं तर या कार्यक्रमाला अनेक शिक्षक बांधव तर उपस्थित आहेतच, पण ज्यांचं वासंती दुर्गडे आणि नितीन दुर्गडे यांचे जे गाव आहे वाल्हे या ठिकाणाहून सुद्धा बरेचसे ग्रामस्थ त्या ठिकाणी आलेले आहेत शुभेच्छा देण्यासाठी। त्याचप्रमाणे मांडकी शाळेमध्ये एक जोड काम करते त्या ठिकाणाहून सुद्धा बरेचसे आपले प्रमुख त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत। खरं तर कोविडचा थोडासा भाग असल्यामुळे मोठा कार्यक्रम आपल्याला घेता आला नाही, परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कार्यक्रम घेतोय तरी एवढे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांना धन्यवाद देईन आणि या ठिकाणी वासंतीताईंनी जी राजनंदिनी लघु कादंबरी लिहिलेली आहे त्याच्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देईन आणि या पुस्तकाच्या अनेक आवृत्ती निघाव्यात, त्याच्या सर्वांना हे वाचायला मिळेल असं मी अपेक्षा करतो। त्यांनी या ठिकाणी जे या कार्यक्रमाला प्रकाशनाला उपस्थित आहेत त्या सर्वांना ही कादंबरी फ्री मध्ये देण्याचं त्यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। सर्वांना ती कादंबरी मिळेल। तर मी परत एकदा आपण सर्वांच्या उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने मी वासंतीताई आणि नितीन यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। शिक्षण जरूर घ्या, पोटापाण्याचा उद्देश सुद्धा जिद्दीने करावा, पण त्यावरती थांबू नका। साहित्य, संगीत, कला, क्रीडा या विषयाशी मैत्री करा। पोटापाण्याचा उद्देश तुम्हाला जगवेल, पण कलेची मैत्री का जगायचं म्हणून सांगेल असं पु. ल. देशपांडे म्हणतात। म्हणून कलेची मैत्री असावी, हे कलेचं नातं वासंतीताईंनी जोडलं। यांच्याबद्दल गौरवोद्गार मामांनी या ठिकाणी व्यक्त केले। स्वागताच्या दृश्य आवर्तनामध्ये या कार्यालयाचे मालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदरचे उपाध्यक्ष या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबजी बिनथाडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते आणि आवर्जून मी त्यांचा उल्लेख करेल। श्रीयुत मोहनजी दुर्गाडे यांच्या शुभ हस्ते बाळासाहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जाते। सगळ्या हाताने सर्वांना प्रेरणामुखी आशीर्वाद तर मिळतो आणि मदतही करतात ते बाळासाहेबजी बिनथाडे। शिक्षकांची ओळख कशी असते, शिक्षकाला कसं ओळखावं, शिक्षकाला कसं समजून घ्यावं आणि आपल्या अधिकार वाहिनीने त्याला आपल्या जागेवरती कसं असावं। नमस्कार धन्यवाद। आज वासंतीताई दुर्गडे यांच्या राजनंदिनी या लघुकथेच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार आदरणीय संजयजी जगताप साहेब, माजी आमदार माननीय अशोकभाऊ टेकोडे, त्याचबरोबर माजी संधी अधिकारी माननीय झेंडे साहेब, एक अभ्यासू जिल्हा परिषद सदस्य माननीय सुधामप्पा इंगळे साहेब, त्याचबरोबर PDCC बँकेचे संचालक आणि शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांना खूप आवड आहे, स्वतःही एक चांगले लेखक असणारे माननीय दुर्गाडे सर, पंचायत समितीच्या सदस्य माननीय सुनीता कोलते, त्याचबरोबर ज्यांनी आजच्या या पुस्तकाच्या संदर्भात प्रास्ताविक केलं आणि मगाशी त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर एक उत्तम चित्रपट निर्माते असणारे माननीय रास्ते साहेब की जे
विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्यावरती लवकरच त्यांचा चित्रपट प्रकाशित होतोय, प्रसिद्ध होतोय ते रास्ते साहेब. त्याचबरोबर आजच्या सत्कार मूर्ती ज्या लेखिका आहेत त्या दोघंही दुर्गाडे मॅडम आणि सर, आमच्या सहकारी वाघ मॅडम, त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरती विराजमान असलेले सर्व संघटनांचे जिल्हा पातळीवरून, राज्य पातळीवरून, तालुका पातळीवरून काम करणारे सर्व संघटनांचे पदाधिकारी. आज सर्वप्रथम मी वासंतीताईंचं मनापासून अभिनंदन करतो, कारण मधल्या काळामध्ये काही अपवादात्मक प्रत्यक्ष भेट जरी झाली तरी व्हॉट्सअपच्या माध्यमात असू दे किंवा फोनच्या माध्यमात असू दे, त्या वारंवार मला भेटत असतात. त्यांच्या काही लिखाणाचे पैलू किंवा त्यांचा कौटुंबिक काही जो मधल्या काळामध्ये आईची जी काही एक अटॅचमेंट त्यांची होती आणि त्या काळात मधल्या काळात तो जो आघात झाला त्यामुळं बऱ्याच अंशी त्यांच्यावरती आघात झाला होता, पण त्या सगळ्यांवरती मात करून आणि दरम्यानच्या काळात आई आजारी असताना घरी मुलं लहान होती आणि त्याच वेळेला नोकरी पण सांभाळायची, ही सगळी ओढ असताना सुद्धा त्यातून लिखाणाकडे त्यांनी वेळ दिला. आणि मगाशी बोलताना त्यांनी सांगितलं की रात्री 12-12 वाजता 1-1 वाजेपर्यंत मी ते लिखाण करत असायचे. म्हणजे दिवसभर शाळेचं काम करायचं, आपलं जबाबदारी जी आहे ती प्रामाणिकपणे पार पाडायची आणि त्यानंतर हा वेळ लिखाणासाठी द्यायचा. आणि त्यातून एक खूप चांगली कादंबरी ही आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेली आहे, याचा आनंद आहे. आणि रास्ते साहेबांनी मगाशी एका विषयाला हात घातला की विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या वरती, की ज्या मुलाला कधी जे त्यांनी जे पात्र निवडलं, कार्तिकी गायकवाड आपण नाव ऐकलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये किंवा देशभर ते नाव प्रसिद्ध झालंय. उत्तम गायिका आहे, अनेक चित्रपटांसाठी किंवा विविध मालिकांसाठी तिने आवाज आपला दिलेला आहे, सुंदर आवाज आहे. त्यांच्याच नात्यात एक मुलगा त्यांना भेटला आणि ज्याला कधी कॅमेरा माहित नव्हता, काही नव्हता, अशा मुलाला त्यामध्ये त्यांनी मुख्य पात्राची भूमिका दिली आहे. या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो, मगाशी मी बसल्यानंतर मला सुद्धा बऱ्यापैकी वाचनाचं आहे, थोडंसं या प्रशासनामध्ये वाचन करायला वेळ मिळत नाही, पण आल्यापासून मी बऱ्यापैकी ही कादंबरी झरझर वाचून काढली. रास्ते साहेब, माझी आपल्याला विनंती आहे की आमच्या वासंतीताईंनी जो हे पुस्तक लिहिलं आपणही वाचतंय आणि हे वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की राजनंदिनी की ज्याला खऱ्या अर्थाने राजकन्या, सुंदर अशी स्त्री किंवा ललना असं आपण म्हणू, असा तिचा अर्थ आहे, ते लहान वयापासून म्हणजे 8व्या वर्षापासून तिच्या जीवनाचं जे घडण आहे, चढण आहे, हे सगळं एक चित्रण त्यांनी व्यक्त केलेलं आहे. की लहान वयामध्ये तिला शिक्षणाचं कसं बाळकडू मिळालं, शाळेमध्ये कशी ती हुशार होती, तिथून पुण्यात कॉलेजला कशी गेली, पुण्यामध्ये कशी आली, काकांकडे कशी राहिली, बघता बघता नको म्हणता पुणेकर कशी झाली आणि पुण्याच्या ह्याच्यामध्ये ती रुळली कशी, ती रुळल्यानंतर तिनं तिथे MPSCला म्हणजे कॉलेजचं शिक्षण तिनं पूर्ण केलं, तिथं चांगलं यश मिळालं, तिथं मग गावाकडे झालेलं पोट कौतुक, गावात लावलेले बॅनर, त्यानंतर त्या ठिकाणाहून तिने MPSCला घेतलेला प्रवेश, तिथं केलेला अभ्यास, त्यासाठी घेतलेल्या खस्ता, त्यासाठी उचललेले कष्ट, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये तिने मिळवलेलं यश, क्लास 1 ऑफिसर म्हणून झालेली तिची निवड आणि त्यानंतर शासनानं एका उपक्रमासाठी म्हणजे हे करत असताना समाजातल्या बेघर, त्याचबरोबर समाजातले जे भिकारी वर्ग आहे, त्या भिकारी वर्गाबद्दल असलेली तिची जाण, समाजाप्रती असलेली जी नाळ आहे, ती त्या कादंबरीमध्ये किंवा त्या कथेमध्ये बारकाईने ते टिपलेलं आहे. एका आजीला तिनं कॉलेजला असताना देवळाच्या बाहेर एक आजी भेटल्यानंतर तिला तिनं पेन दिलं होतं, भिकारी आजीला. ते म्हणते हे पुढं कधीतरी जे भविष्य घडवेल हे काहीतरी लिखाणाला. ते आजी म्हणते की ह्या पेनचा मला काय उपयोग, मी तर भिकारी, मी काय लिहिणार आहे का? नाही म्हटलं असू दे. आणि पुढे ज्यावेळेला ती MPSC झाली, ती ज्यावेळेला तिची निवड झाली, त्यावेळेला तीच आजी एका कार्यक्रमामध्ये तिला भेटते, तो पेन ती दाखवते, तिची आजीची नजरानजर होते, ओळख पडते आणि त्यावेळेला त्या लेखणीचं काय महत्व आहे हे त्या याच्यातून आपल्याला समोर येतं. पुढं मग राज्य शासनाच्या काही जबाबदारी असतील, केंद्र शासनाच्या काही जबाबदारी असतील, अशा अनेक जबाबदाऱ्या त्या पार पडत असताना मनीष नावाचे पात्र त्याच्यामध्ये आहे. प्रेमाचा हळूवार, त्याच्यामध्ये त्याने प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं, ही जी ओळ आहे त्याचाही त्याने अत्यंत चपकलपणे वापर केलाय, छान वापर केलेला आहे. आणि प्रत्येकाच्या मनात असतं कधी ना कधी, प्रत्येकाला असं कुणी जरी इथं बसलेलं म्हटलं की कधी प्रेम केलं असं होत नाही. प्रत्येकाने कधी ना कधी केलेलं असतं, कधी ते व्यक्त असतं, कधी अव्यक्त असतं. तसं अव्यक्त प्रेम मनीष या पात्राचं जे आहे ते राजनंदिनीचं जे आहे ते अव्यक्त प्रेम त्यांनी खूप छानपणे रंगवलंय.
मनीष हा खरं तर दुसऱ्या राज्यात काम करणारा क्लास 1 ऑफिसर होतो, IAS च्या याच्यातनं आलेला. आणि त्या मनीषच्या याच्यावरती कामाच्या निमित्तानं ते एकत्र येतात. बोलणं काहीच होत नाही, पण ती राजनंदिनी जाता जाता त्याला पण एक रोपटं देऊन जाते मोगऱ्याचं, आणि ते त्यानं कसं फुलवलं ते त्याच्यामध्ये त्यांनी व्यक्त केलंय. पुढं ते रोपटं जे आहे ते पीए मुद्दाम थोडासा वेळ घेतोय, परंतु हे सांगणं काय की परत राष्ट्रीय साहेबांकडे येणार आहे त्या दृष्टीने हे सांगतोय. आणि मग ती भावना कशी वाढत जाते किंवा हे होते. पुन्हा त्यांना एका जबाबदारी जी आहे, राजनंदिनी मॅडम स्वतः एका प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र शासनामध्ये पुढं मला वाटतं तो प्रोजेक्ट प्रेमामध्ये बऱ्याचदा माणूस असं होतो की प्रेम जर सफल नाही झालं किंवा एकतर्फी प्रेम असतं, त्या एकतर्फी प्रेमाचं सुद्धा जी समाजामध्ये खरं तर एक मोठी समस्या आहे, त्या समस्येवरती सुद्धा त्याचाही विचार त्यांनी या कथेमध्ये केला. आणि त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे हे ओळखून राज्य शासनाच्या मदतीनं, केंद्र शासनाच्या मदतीनं ते प्रोजेक्ट राबवतात आणि शिफारस करतात त्या मनीषची. तिकडे त्या राज्यात ते परत राज्यात जाऊन आलेले असतात, तिथे त्यांनी एकत्र काम केलं जातं, पण कुठेही प्रेमाचा व्यक्तता कोणाचीच होत नाही, फक्त दोघांचं असतं. त्यांना ते आवडत असतात, मॅडमच्या मनात अव्यक्त स्वरूपामध्ये ते असतं, पण काही जी भावना आहे ते मांडण्याचे काम केलं. पुन्हा ते मनीष सर त्याच्यावरती पण काम करतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे मांडलेले शेवटचे जे विचार आहेत खरोखर समाजाला अत्यंत प्रेरणा आहेत, दिशादर्शक आहेत की अशा प्रेमभंग झालेल्यांच्यावरती काम करण्याची कशी गरज आहे हे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी समारोपात व्यक्त केलंय. आता ते शेवटी त्यांना प्रेम मिळतं की नाही मिळतं, काय होतं हे आपण कथा वाचल्यावरतीच आपल्याला ते मिळणार आहे सगळ्यांना, मी सगळं सांगत नाही. पण शेवटी मी राष्ट्रीय साहेबांकडे अशा अर्थाने येतोय, मी हे सगळं का सांगितलं, आपल्याला वाटतं अरे याच्यावरती एखादा चित्रपट झाला तर काय होईल, आणि म्हणून राष्ट्रीय साहेबांची आपल्याला विनंती आहे. एक चांगली कथा आहे, मी वाचल्यानंतर मला भावनांचे हिंदोळे हेरकळे खूप म्हणजे वेगवेगळे विषय त्याच्यात हाताळले त्यांनी आणि समाजाची गरज असलेले हाताळले. आणि असा चित्रपट माझ्या माहितीने वेगळ्या याच्यावर झालंय, मुलांना शिक्षण देण्यावरती झालंय, हे झालंय, पण एक निश्चित चांगलं हे आहे. याचं जर स्क्रिप्ट ठिकाण आपण स्वतः निर्माते आहात आणि जर झालं तर कदाचित आमच्या इथल्या बसलेल्यापैकी सुद्धा काही पात्र आपल्याला इथे मिळून जातील आणि चांगला चित्रपट निर्माण होईल. आणि एक संधी आपल्याला त्या निमित्त आहे, वासंतीताईंनी ती दिली, त्यामुळे मी मनापासून वासंतीताईंचं त्यांच्या पाठीशी खंबीर असलेल्या नितीरामचं अभिनंदन करतो. आज आपण बहुसंख्येने जो उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. असंच उत्तम लिखाण लेखकांच्या वाचकांच्या भेटीला वासंतीताईंनी इथून पुढे द्यावं अशा मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं राजनंदिनी ही सर्व वाचकांच्या मनावरती अधिराज्य गाजवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वाटतो आणि राष्ट्रीय साहेबांनी चित्रपटाचं तेवढं मनावरती घ्यावं आणि तो लघुकथा का असेना निर्माण करायला चांगली संधी निर्माण दिलेली आहे ती आपण घ्यावी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद. वासंतीताईंना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय भारत. खरं तर कादंबरी वाचायची गरजच नाही की साहेबांनी आपल्याला सांगितली. चांगल्यातला चांगलपणा जाणण्यासाठी तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार करा असा चांगला सल्ला साहेबांनी आपल्याला दिलाय. काही हरकत नाही. साहेबांना मनपूर्वक धन्यवाद. आमदार महोदयांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आपण आता प्रकाशन सोहळा ठिकाणी संपन्न करतोय. मंचावरती सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो प्रकाशन सोहळा प्रबोधनात्मक कथा, एक शुद्ध प्रेम, आदर्शवत कहाणी, ग्रामीण भागातील विद्यार्थी क्लास 1 पदापर्यंतचा प्रवास, संघर्ष, समाजातील उपेक्षित घटकासाठी काम करताना आलेल्या समस्यावर त्यावर सामाजिक विकास, एकतर्फी प्रेमातून आलेले नैराश्य, आत्महत्येचे प्रवास, त्या थांबवणे आणि त्यांना मूळ करणे भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते याची जाणीव करून देणे. ज्या मातेने आपल्याला जन्माला घातले सांगणारी राजनंदिनी कादंबरी, जिद्द करत चैतन्य, निष्ठा, मुत्सद्दीपणा, अनुभव, सामर्थ्य, समाजभूत बुद्धी, सकारात्मक दृष्टिकोन याचं दुसरं नाव राजनंदिनी. प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न. ओके, लुक अप प्लीज. अतिशय वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने उपस्थितीने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रकाशक मोठ्या दिवाळीचे शुभेच्छा देतो. आज राजनंदिनी या लघु कादंबरीचे प्रकाशनासाठी आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहिला.
या कादंबरीचं प्रकाशन आताच आपल्या पुरंदर हवेलीचे आमदार जगताप झेंडे साहेब आहेत, माजी आमदार अशोकभाऊ आहेत, आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदामाप्पा, आमचे गुरुजन दुर्गाडे सर आहेत, कोलते काके आहेत, हे सर्वच मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रकाशन झालेलं आहे. तरी आता हे पुस्तक मी काय वाचलेलं नाही, पण घेऊन जाणार आहे. आता पुस्तकाचा सारांश सरांनी सर्व सांगितलेलं आहे आपल्याला. अतिशय चांगलं असं पुस्तक लेखन केलेलं आहे आणि आपल्या शिक्षकांनी हे लेखन केलेलं आहे, त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आपल्या तालुक्यातील आपल्या सर्वसामान्य शिक्षकांनी हे लेखन केलेलं आहे आणि सरांनी सांगितलं की बाबा आणि खरोखरच याचा इथे दिग्दर्शक आहेत, त्यांनी खरोखर याचा विचार करावा. याच्यावरती एक चित्रपट काढण्यासाठी काहीच हरकत नाही. काही लागली तर मदत आम्ही करू, पुरंदर तालुक्यात मदत पूर्ण तुम्ही ते पुस्तक वाचून त्याचा सारांश घेऊन त्याचे चित्रपट काढण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी जी काय मदत लागेल ते आम्ही सर्व मान्यवर आहोत, शिक्षकही मदत करतील याची आम्ही ग्वाही देतो. हे पुस्तक जास्तीत जास्त प्रकाशित करून जास्तीत जास्त लोकांनी आपणही स्वतः खरेदी करावं व जास्तीत जास्त त्याचे उत्पादन करून जास्तीत जास्त सेल कसा होईल, त्यांना कशी मदत करता येईल अशी सर्वांनी मदत करावी अशी मी विनंती करतो. आम्ही आमच्या मेडिकल असोसिएशन तर्फे आमच्या पक्षातर्फे सर्वतर्फे आम्ही मदत करू अशी ग्वाही देतो व थांबतो. जय आदरणीय, कारण कार्यक्रमाची वेळ, कार्यक्रमाची उंची आणि खरं तर आमदार महोदयांनी मला सांगितलं होतं की मी कार्यक्रमाला उशीर आलो आणि आपली संस्कृती आहे, मला बोलायचंय, मी शेवटपर्यंत थांबणार आहे. पण आता भाऊंनी तुम्हाला विनंती केली, भाऊंच्या पुढे मी काय जात नाही. भाऊंना विनंती करतो की आपण आता या ठिकाणी शुभेच्छा द्या. राजनंदिनी या छोट्याशा कादंबरीचं आज या ठिकाणी प्रकाशन होत असताना या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ज्यांचे शुभ असते आपण प्रकाशनाचा कार्यक्रम केला ते आपल्या तालुक्याचे कर्तव्यगार लोकप्रतिनिधी आदरणीय संजयजी जगताप साहेब, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं प्रशासनामध्ये काम करून आपलं तरुणाचं नाव वाढवलं. ते माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे साहेब, मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय सुदामाप्पा इंगळे, दुर्गाडे कुटुंबियामध्ये एक चांगल्या प्रकारचा वारसा ज्यांनी त्या ठिकाणी या लेखणीमधून आणि त्या सगळ्या त्या ठिकाणी आपल्या शैक्षणिक कार्यक्रमामधून ज्यांनी पुढे आणलाय ते आपल्या सगळ्यांचे सहकारी जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक प्राध्यापक चांगल्या प्रकारचं महिला कशा समाजामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकतात त्याचं उत्तम उदाहरण ज्यांनी आपल्याला त्या ठिकाणी आता दाखवले. ते आपल्या त्या ठिकाणी पंचायत समितीच्या सदस्य कोलते काकी ज्यांनी खूप चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये काम आज भोसरी खेळ पंचवर्षीमध्ये चालवले. ते राष्ट्र साहेब खरं गायकवाड साहेब, तुम्ही त्याच्यामध्ये गट शिक्षण अधिकारी असून सुद्धा खूप चांगल्या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी आज या तालुक्यामध्ये मांडताय. अत्यंत चांगला गट शिक्षण अधिकारी म्हणण्याचं नाव घेतले गायकवाड साहेब, आमचे सहकारी बाळासाहेब मुंडे, सगळ्यांची नावं घेऊन त्या ठिकाणी आपला वेळ घेत नाही. पण त्यांनी आपल्याला निमंत्रित केलं. त्या सहभागी होती वासंतीताई दुर्गाडे, आमचे नितीनराव दुर्गाडे, बांधाराव असतील, इतरही सहकारी समोर त्या ठिकाणी संजयराव तुम्ही बसला. आमच्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मानकी म्हणून आमचे ग्रामस्थ आले. चांगल्या प्रकारचं आज या ठिकाणी प्रकाशन होत आहे. मुद्दाम त्या ठिकाणी मोहनदादा तुम्ही मानकीवर सगळे आलेला पाठीमागं त्या ठिकाणी अनेक आमचे सहकारी जितेंद्र बसलाय, तिकडे संतोषराव आहे पाठीमागं, त्याच्यामध्ये अनेकांच्या नावं घेता येतील आणि खऱ्या अर्थानं एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्रित आलो.
खरं तर त्याच्यामध्ये शिक्षक हा सर्वात महत्वाचा दुवा हा त्या ठिकाणी या सगळ्या सामाजिक रचनेमध्ये त्या ठिकाणी आहे. अनेक आपण अधिकारी पाहतो, सार्वजनिक बांधकाम खाता असेल, आरोग्य खाता असेल किंवा त्याच्यामध्ये इतरही त्या ठिकाणी वेगवेगळे खाते असतील, पण शैक्षणिक खातं किंवा शिक्षण खातं हे अतिशय मोलाचं आणि महत्वाचं आहे, ज्याच्यामधून त्या ठिकाणी अनेक पिढ्या आज घडल्या गेल्या. अनेक सामान्य जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारी मुलं आज IAS अधिकारी झाल्याचं उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आज आपल्या समोर त्या ठिकाणी झेंडे साहेबांच्या रूपानं आहे. आज IPS झाले, काही लोक त्याच्यामध्ये आणखी पुढे गेले. याचं एक चांगल्या प्रकारची त्या मुलाची बांधणी जी आहे ती तुमच्या माझ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षक भगिनींनी, शिक्षक बांधवांनी खूप चांगल्या पद्धतीने केली आणि म्हणून त्याच्यामध्ये आज महाराष्ट्राचं नाव देशामध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी घेतलं जातं. खरं तर त्याच्यामध्ये वासंतीताई तुम्ही त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आज त्याच्यामध्ये शिक्षणाचं काम करताय. मला अभिमान वाटतो की नितीनराव तुम्ही त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आमदार असताना तुम्ही मला सांगितलं आणि रायगडवर त्याच्यामध्ये त्यांची बदली आपण पुणे जिल्ह्यामध्ये करून घेतली आणि आज त्याच्यामध्ये कोल्हापूर तालुक्यामध्ये तुम्ही आहात. त्याच्यामध्ये वासंतीताई खेळमध्ये होत्या, त्याही त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आल्या. माहूरमध्ये, मांढरामध्ये या कुटुंबांनी त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम केलं, तिथेही खूप वर्ष त्याच्यामध्ये काम केलं. आज त्याच्यामध्ये माणके आणि आपण या भागामध्ये काम करताय. खरं तर गायकवाड साहेब शिक्षकांचं, अनेक शिक्षक आम्ही पाहतो की खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. त्याची बदली झाल्यानंतर गावातल्या अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. इतर वेगवेगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तर लोकांना काय वाटत नाही, गेलं म्हणतात जाऊ बदली काय केली. पण आज शिक्षक बहिणींनो आपण त्याच्यामध्ये तुम्ही हालायचं म्हटलं तर लोकांचा आग्रह होतो बदली करू नका. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला हे महिला शिक्षका भगिनींच्या मध्ये, आमच्या शिक्षक बांधवांच्या मध्ये पाहायला मिळतात. त्याचा मनस्वी अभिमान त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. अनेक वर्ष आम्ही राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत आहोत, पण शिक्षकांच्या बद्दल एक आदर असणार आहे, शिक्षका भगिनींच्या बद्दल त्या ठिकाणी आपुलकी जिव्हाळा असणार त्या ठिकाणी कार्यकर्ते. आणि तोच त्याच्यामध्ये आज खऱ्या अर्थानं वासंतीताईंच्या या राजनंदिनी व आपल्या सगळ्यांना एकत्रित करून विचाराची देवाणघेवाण करण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळाली. खरं तर त्याच्यामध्ये गायकवाड साहेब आपण सांगितलं की राजनंदिनी ही छोटीशी कादंबरी आहे. भविष्यामध्ये या राजनंदिनीचा एक चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी एक सिनेमा तयार व्हावा, राक्षस साहेब. आणि त्याच्यामध्ये हे काय घटनाक्रम आहे. हा घटनाक्रम आम्हाला आजपर्यंत कुठल्या पिक्चरमध्ये पाहायला मिळालेला नाही. पण हा घटनाक्रम जो आमच्या त्या ठिकाणी वासंतीताईंनी पुढे मांडला, त्यांच्या विचारातून, त्यांच्या त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या विचारातून पुढे आला, तो पाहिल्यानंतर तिथं आमदार साहेब बसले, अनेक त्या ठिकाणी मान्यवर आहेत. मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये त्याचा एक चांगल्या प्रकारचा सिनेमा तयार व्हावा, पिक्चर तयार व्हावा. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जी काही मदत लागेल ते आम्ही सगळे कार्यकर्ते सहकारी त्या ठिकाणी करायला तयार आहोत. आणि शेवटी पुरंदरच्या महिला बहिणीनं अशा प्रकारचे राज्य नंदिनी ही छोटीशी कादंबरी तयार केली आहे. आणि त्या ठिकाणी वासंतीताई मला असं वाटतं की तुमची धडपड खूप आहे. कारण मी पाहिलं आज मावळमधले लोक सुद्धा त्या ठिकाणी तुमचं नाव घेत आहेत. आज त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इथं मानकीतले लोक येऊन बसले आहेत. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये हे लिखाण करत असताना शिक्षणाच्या बाबतीत तुमचा कुठलाच परिणाम नाही, उलट शिक्षण तुमचं खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही देताय. म्हणून त्या ठिकाणी सगळे येऊन लोक बसले आहेत. निश्चितपणे आपण हे काम करत राहा. आणखी त्याच्यामध्ये याला मोठं स्वरूप कसं देता येईल ते पहा. राष्ट्र साहेब आपण मागाशी म्हटल्याप्रमाणे ते काम हातामध्ये घ्या. कारण शेवटी ह्या सगळ्या गोष्टीचा अभिमान कोरोनाच्या आम जनतेला आहे. म्हणून त्याच्यामध्ये आज पाहतोय की आमच्या ह्या शिक्षका भगिनी आणि शिक्षक बांधव हे सगळं काम करत असताना सुद्धा शिक्षणाचा दर्जा कोरोनाचा हा त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये नंबर 1चा राहतो. याचा सुद्धा त्या ठिकाणी अभिमान आम्हा सगळ्या सहकार्यांना आहे. आणि अशा पद्धतीने एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्रित आलो. खरं तर अनेकांची नावं घेता येतील. आमच्या चंद्रकांत बसल्यासमोर पण नावं घेऊन मी वेळ घेणार नाही. पण आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी आहेत. आज हवेली तालुक्यातनं आमचे शिक्षक लोक इथं आले, दौंडमधनं त्याच्यामध्ये आले. जे कोरोनामध्ये लोक हवेलीत आहेत, ते दौंडमध्ये आहेत, भोरमध्ये आहेत, ते सगळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते एकत्रित आले. हा जिव्हाळा, ही आपुलकी आणि निश्चितपणे हे प्रेम हे फक्त कोरोना तालुक्यामधल्या शिक्षकांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आणखी चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ. मी त्या ठिकाणी वासंतीताईंना आणि नितीन रावांना लाख लाख शुभेच्छा देतो की हा कार्यक्रम आपण हातामध्ये घेऊन आणखी त्याची एक उज्ज्वल भवितव्य आपण घडवूया आणि पुरंदरचं नाव या क्षेत्रामध्ये आपण पुढे नेऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते सांभाळणारी माणसं मोठी असतात. ते नातं जपणारं इतका कृतार्थ भाव आपण या ठिकाणी व्यक्त केला. राजकारणाला, समाजकारणाची, शिक्षणाला, संस्कृतीची आणि समाजसेवेला बांधिलकीची जोड देत आपल्या कार्याचा नंदादी पुढे ठेवणारे आणि व्यक्तीतील 4 डॉक्टर असणारे व्यक्तिमत्व आदरणीय दुर्गाडे सरांना या ठिकाणी निमंत्रित करतोय. या ठिकाणी आपण आजच्या प्रकाशन कादंबरीच्या ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे पुरंदर अध्यक्ष लाडके कार्यक्षम अभ्यासू आमदार आमचे मित्र सन्माननीय संजयराव जगताप सर, या कार्यक्रमाला ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते पुरंदर अध्यक्ष माजी आमदार आदरणीय अशोक भाऊ केकडे सर, या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित राहण्यासाठी या ठिकाणी हजर राहिले. ज्या कादंबरीमध्ये एका क्लासरूम ऑफिसरचा या ठिकाणी उल्लेख केला गेला आहे, तशाच प्रकारचे आपल्या तालुक्यातून जे IAS ऑफिसर म्हणून अतिशय उत्तम पद्धतीने काम केलं, तालुक्याला सातत्याने मदत केली, ते आदर्श आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सन्माननीय झेंडे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आणि तालुक्याच्या सामाजिक राजकीय जडणघडणीमध्ये ज्यांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे, माझे वैयक्तिक मार्गदर्शक आदरणीय सुदामाबाई इंगळे साहेब, ज्यांनी आता आपलं मार्गदर्शन केलं, ते चित्रपट निर्माते आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करणारे खरं तर त्यांचाच अधिकारी आजच्या कार्यक्रमात जास्त ते राक्षस. त्यानंतर तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा आणि पंचायत समितीच्या सदस्या सन्माननीय सुरेखाताई बोलते. आणि आपण खरं तर कादंबरी वाचली नाही, पण मला असं वाटलं की खरं तर ज्यांनी कादंबरी वाचली ते म्हणजे तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी गायकवाड सरकार. त्यांनी त्याचं जे जिस्ट आहे, जो सारांश आहे, तो अतिशय कमी शब्दामध्ये आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कारण संयोजकांना अतिशय हुशारीनं कादंबरी ज्या दिवशी प्रकाशन करायचे त्या दिवशीच व्यासपीठावर दिली, म्हणजे त्याच्यातलं चांगलं बरोबर चुका काय काढायची संधी कोणाला ठेवलेली नाही. अतिशय उशिरा कादंबरी करत त्या ठिकाणी दिली, त्यामुळे बऱ्याचसा पाहुण्यांचा थोडंसं पुढच्या वेळेस तर आपण चूक सुधारण्याचा प्रयत्न करू जरा लवकर, कारण उशिरा कादंबरी आल्यामुळे द्यायला जमलं नाही. थोडंसं वाचून आले तर आणखी त्याच्यामध्ये योगदान देत आहेत. गायकवाड साहेब त्यांनी तर आता खरं तर भाषण आधी चांगलं भाषण करायला लागले, त्याच्यात ते कमी बोलायचे आणि जास्त कृती करायचे. असे आमचे दुसरे मित्र आणि आपले जे कार्यालय सातत्याने सर्वांना उपलब्ध करून देतात ते माजी नगरसेवक आणि आमचे मित्र तालुक्याचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब बिंदाडे, आदरणीय व्यासपीठावर बसलेले राजू मामा असतील, सर्वच या ठिकाणचे शिक्षक असतील, तानाजीरावपासून सर्वच या ठिकाणी शिक्षक समोर, आमचे सुमिश्र कारखान्याचे माजी संचालक सन्माननीय मोहनरावजी जगताप सर आणि सर्वच ज्यांचं पुस्तक प्रकाशन होत आहे त्या वासंती दुर्गाडे, त्यांचे मिस्टर नितीन दुर्गाडे, गुलकाळ व्यासपीठावर गणेश असतील, कालिदास असतील, त्यानंतर दाखवले सर असतील, फडतरे सर असतील, सगळेच उपस्थित. सगळ्यांचं आपण नाव घेतलं नितीन पासून सगळेच, म्हणजे जगताप सर समोर आहे, चंदू आहे, विलास आहे, मोहन आहे, सगळ्यांचे नाव घेतले तर गवांडे सर बराचसा उशीर होईल, त्यामुळे प्रताप सर आहेत, सर्वच उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींनो. सुरुवातीलाच राजनंदिनी या कादंबरीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुक्याचे आमदार आणि सगळेच आपण प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहतात, त्याबद्दल मी सर्वांना मनापासून सुरुवातीलाच दुर्गाडे कुटुंबियातले घटक म्हणून तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. खरं तर आता आजच्या कार्यक्रमाला मी बऱ्याचदा कधी उशीर झाला तर लवकर येऊन निघून जातो, पण आज काही तशी संधी नव्हती, कार्यक्रमच करायचा होता, त्यामुळे लवकर काही सांगून जाण्याची शक्यता नव्हती. आणि जायचं म्हटलं तर परत मग एकदा राग आपल्या डोक्यावरती धरला तर परत वर्ष 2 वर्ष त्या राग काढण्यामध्ये जातात आणि राजकारणामध्ये कुणाचा राग धरणं आम्हाला खरं तर त्या ठिकाणी जमत नाही. आमदार खरं तर उशिरा झाले, सगळ्यांना कार्यक्रमाला हात दाखवलं की गाडी थांबलं असं कारण रागवलं तर करायचं काय ना, त्यामुळे सगळ्यांचे कार्यक्रम करता करता यायला कुणाला नाराज करताच येत नाही त्या ठिकाणी, म्हणून खरं तर त्या ठिकाणी उशीर होतो. मी सुरुवातीलाच राजनंदिनी जी लघु कादंबरी वासंतीला त्या ठिकाणी प्रकाशित केली त्याबद्दल मी तिला मनापासून तिचं अभिनंदन करतो, तिला शुभेच्छा देतो. आपण शिक्षकाचं काम करता करता काही वेगळ्या प्रकारच्या वाटा त्या ठिकाणी चोखाळण्याचा आपण प्रयत्न करत असतो. काम तर आयुष्यभर करतो, काम आपलं आयुष्यभर चाललं असतं,
कोणी नोकरी करतं, कोणी व्यवसाय करतं, कोणी धंदा करतं, कोणी बिझनेस करतो, प्रत्येकाचं काम चाललेलं असतं. काम करता करता वेगळं आपल्यासाठी छंद असेल, आवड असेल, ते जोपासण्याचा आपण प्रयत्न केला तर आपलं जीवन त्या ठिकाणी थोडंसं कष्टमय होत नाही, थोडंसं सुखकर होतं, समाधान होतं, त्या ठिकाणी आनंदही आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो. खरं तर ही लघु कादंबरी आहे, त्याच्यात ते खरं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आता कादंबरी वाचणारे वाचक मिळतील का? आणि काही कादंबऱ्या एवढ्या सर मोठे असतात की त्या कादंबऱ्या वाचणारेच आता कमी राहिले, वाचक त्या ठिकाणी कमी राहिले. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी, जसं पूर्वी कसोटी सामने असायचे, 5 दिवस चालायचे, तेवढे लोक बघायचे, आता कोणी 5 दिवस बघणार नाही. नंतर 50 षटकांचा सामना आला तरी तो त्यावेळी ते बरं वाटायचं. आता मात्र 50 षटक बघायला सुद्धा लोक कंटाळले. त्यानंतर 2020 आलं, 20 लोक आता बघायला सुरुवात केली. आता तर ग्रामीण भागामध्ये 6 षटकांचे सामने आले. काही दिवसानंतर मला वाटतं 1 षटकाचे सामने येतील का काय सांगता येईल. तसं आता ही लघु कादंबरीमध्ये पुन्हा लघु कादंबरी असा काय त्याच्यात छोटा प्रकार येईल का काय, म्हणजे कथा जशा छोट्या असतात आणखी त्या बनवून ते लघु कादंबरी तरी किमान छोटी असल्यामुळे वाचण्यासाठी लोकांच्याकडे वेळ अवेलेबल असतो. आम्ही ठळक गोष्टी त्या ठिकाणी वाचायचा प्रयत्न केला. मी जरी दुर्गाडे कुटुंबियातला असलो तरी मला ही कादंबरी आत्ताच मिळाली, त्यामुळे मला याच्या अगोदर मिळालेली नाही, त्यामुळे मलाही काय त्याच्यामधला सारांश थोडा सांगता येत नाही. पण जस्ट त्याच्यामधले महत्वाचे मुद्दे जर पाहिले तर बसल्या बसल्या मी खुर्चीवरती पाहिले तर त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी महत्वाचे होते. म्हणून मी वाचनाला सुरुवातीला धन्यवाद देतो की लघु कादंबरी लिहिली, त्यामुळे सहजपणाने आम्हाला व्यासपीठावरती सुद्धा वाचता आली. कदाचित त्याच्या पाठीमागची लॉजिक असं असेल की लघुच कादंबरी आहे ना, त्यामुळे लघुच वेळ लागणार आहे, थोड्या वेळात तुम्ही वाचणार आहे, व्यासपीठावर दिली तरी चालेल असं कदाचित ते ठरलेलं असावं. आणि आम्ही खरंच त्याच्यात दिस त्या ठिकाणी वाचायचा प्रयत्न केला. आज शिक्षक त्या ठिकाणी समाजाला घडवण्याचं काम त्या ठिकाणी शिक्षक करतात, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. वशिष्ठ ऋषीपासून सांदीपनी असतील, याज्ञवल्क्य असतील, ते अलीकडे साने गुरुजींच्या पर्यंत शिक्षकांचं एक वेगळ्या प्रकारचं असं आपल्याला एक परंपरा त्या ठिकाणी पाहायला मिळते. या प्रदीप जगताप सर आले, त्यांचंही स्वागत. या भारतवर्षामध्ये जो काही भारत घडलाय, समाज घडलाय, देश घडलाय, लोक घडले, या सर्वांना घडवण्याचं काम जर जगामध्ये कोणी केलं असेल तर शिक्षकांनी केलं. कोणी विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असेल, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असेल, साहित्याच्या क्षेत्रामध्ये असेल, उद्योगपती असतील, बिझनेस असतील, डॉक्टर्स असतील, जे कोणी असतील त्या सर्वांना कोणी शिकवलं तर सर्वांना शिकवायचं काम कोणी केलं तर शिक्षकांनी. शिक्षक नसते तर जग घडलं नसतं. पण पुढे जाऊन थोडस आगाऊपणाने म्हणायचं म्हणलं तर शिक्षक नसते तर जग बिघडलं नसतं, अशा प्रकारचा विचार केला. म्हणजे बिघडलेलं जग घडवायचं काम जर कोणाला करायचं असेल तर शिक्षकांना करावं लागणार आहे. म्हणून बऱ्याचदा एखादी चूक अजूनही आम्हाला समाधान त्या ठिकाणी आमदार साहेब, झेंडे साहेब, आप्पा या ठिकाणी आहे, अजूनही एखाद्या व्यक्तीकडनं काय चूक घडली, एखाद्या विद्यार्थ्याने काय चूक घडली तर लोक म्हणतात कुणी शिकवलं, शिक्षक कोण होता. म्हणजे अजूनही लोकांना वाटतं की शिकवायचं काम जर कोणी करत असेल शिक्षकच करू शकतो, दुसरं कुणी करू शकत नाही, ती ठाम गॅरंटी असते. तुझे शिक्षक कोण होते, तसं चांगलं घडल्यानंतर सुद्धा म्हटलं पाहिजे. समजा आमदार झाले तर म्हटलं पाहिजे तुमचे शिक्षक कोण होते. आपण एवढे दिवस काम करतात राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, तुमचे शिक्षक कोण होते. झेंडे साहेब IAS झाले, विचारलं पाहिजे तुमचे शिक्षक कोण होते. म्हणजे डेबिट पडो किंवा क्रेडिट पडो दोन्ही कागद आमच्याच नावावरती शिक्षकांचे आला पाहिजे. पण वाईट घडलं की शिक्षक, चांगलं घडलं पण बरेच जण असतात त्याच्यामध्ये, वाटा घेण्यासाठी बरेच जण असतात. पण वाटा असो नाहीतर घाटा असतो, दोन्ही गोष्टी मग त्याच्या तरी पत्रात आपण त्या ठिकाणी दिल्या पाहिजेत. नाहीतर मग त्या टीकेतून त्याला त्या विचाराला वगळलं पाहिजे. कारण शिक्षक सुद्धा अनेकांसारखाच एक माणूस असतो असं मला त्या ठिकाणी वाटतं. पाठीमागे मी बऱ्याच ठिकाणी व्याख्यान देताना म्हणायचो म्हणजे शिक्षकांच्याकडे आज सुद्धा अपेक्षा, म्हणजे जर एखादा शिक्षक गाडीवरून चालला, गाडी जोरात रेस केली, शिक्षक आहे काय अक्कल का, कुशल गाडी रेस करतो, गाडी रेस करायची नाही. शिक्षक चुकून एखाद्या चुकीच्या हॉटेलमध्ये थांबला फक्त तरी लोक शिक्षक आहे कुशल या हॉटेलमध्ये थांबतो, शिक्षकांनी तिथे थांबायचं नाही. समजा चुकून नवरा बायको दोघंही शिक्षक असतील आणि त्यांची घरामध्ये भांडणं सुरू झाली तरी लोक म्हणतात शिक्षक आहे, दोघंही नवरा बायको तेही शिक्षक तरी भांडतात, त्यांनी भांडायचं नाही. याचे कारण लोकांना असं वाटतं बाकी कोणाकडनंच अपेक्षा राहत नाही, तुमच्याकडनं झाली तुम्ही तरी नीट वागा, खरं तर ते पावती असते असं मला त्या ठिकाणी वाटतं. म्हणून आणि आपली जबाबदारी, शिक्षक टीचर इज मेकर ऑफ मॅन म्हणतो, शिक्षक मनुष्य घडवतो, शिक्षक जग घडवतो, देश घडवतो. नक्कीच आपली ती जबाबदारी आहे. लोकांना अजूनही वाटतं की शिक्षक आदर्श आहे, मग आपण आदर्श असलं पाहिजे. थोडं इकडं तिकडं जरा जो ढळला तरी आपण तो परत ऍडजस्ट करायचं काम केलं पाहिजे आणि ढळूच नाही, पण ढळलं तरी सुद्धा आपण त्याच्यातून पुढे जायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून कादंबरी असेल, कथा असतील, नाटकं असतील,
गझल असतील, गीत असतील, चित्रपट असतील, या सगळ्यातून समाज घडतात. आपल्याला माहिती आहे एक एक चित्रपट बघितला ना तरी सुद्धा काही लोकांनी त्याच्यातून संस्कार घेतलेत आणि समाज त्या ठिकाणी घडतात. एक अण्णा हजारे दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर उतरतात, स्वामी विवेकानंदांचं पॉकेट पुस्तक जे खिशात बसतं ना ते पुस्तक घेतात आणि त्याच्यात ते 4-2 ओळी वाचतात आणि त्याच्यातून अण्णा हजारे त्या ठिकाणी घडतात. कुणी कसं त्याच्याबद्दल वाचतं, एक एक वाक्य समाज घडवू शकतं, एक एक वाक्य व्यक्ती घडवू शकतं, एक एक वाक्य देश घडवू शकतं आणि एक एक वाक्य देश बिघडवू शकतं. त्यामुळे घडवणारं लिहिलं पाहिजे, बिघडवणारं लिहिण्याच्या भानगडीत पडलं नाही पाहिजे. घडवणारं विधायक त्या ठिकाणी लिखाण केलं पाहिजे, विधायक बोललं पाहिजे, विघातक बोलू नये आणि विनाशकारी तर अजिबात बोलू नये. या पद्धतीचं आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे असं मला वाटतं. काही चित्रपट, नाटकं, मालिका आपण रोज पाहतो. त्या चित्रपट, नाटक, मालिकामधून सुद्धा आपण काही चांगल्या प्रकारचे संस्कार घडवले पाहिजेत. आज कितीतरी मालिका असतात, त्या मालिका पाहतात, मालिकेमधले लोक सुद्धा म्हणजे मालिकेतला नवरा असतो तर घरी सुद्धा त्या ठिकाणी सुटबुटामध्ये असतो. आता कसं काय असतो हा प्रश्नच आहे. घरामध्ये ती महिला असते, मालिकेमध्ये असते, घरात स्वयंपाक करते, सगळं अलंकार असतात, सगळं ते काय केलेलं असतं सगळं नाही का, ब्युटिफिकेशन वगैरे, हे कसं काय घरात? म्हणजे हे सगळं असं प्रश्न नुसतं विचारायचं. चित्रपटामध्ये कादंबरी एक कल्पनेचा आविष्कार असतो, ते एक नवनिर्मायकता असते, ती कल्पना शक्ती असते, ती प्रतिभा शक्ती असते, ती नाटकात असते, कथेत असते, कादंबरीत असते, गीतात असते, चित्रपटात असते. पण इतिहासात याच्या कल्पनेला काही अर्थ नसतो. इतिहासाचं लिखाण करताना त्या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे असतं, शिलालेख काय लिहिले, ताम्रलेख काय लिहिले, सनावळ्यात काय लिहिले, पत्रव्यवहारात काय लिहिले, ते बघून खरा इतिहास मांडायचा असतो. एका बाजूला वैज्ञानिक लेख कल्पनेला स्थान नसतं, वैचारिक लेख कल्पनेला स्थान नसतं. म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. एका बाजूला हे साहित्य आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसरं साहित्य असतं, ते मात्र वैचारिक असतं आणि त्याच्यात या दोन्ही प्रकारच्या साहित्याची गरज असते, दोन्हीची त्या ठिकाणी गरज असते. कादंबरीतून एक संदेश आता त्यांनी खरं चांगला संदेश या ठिकाणी दिला. मी वाचतात, आता व्हॉट्सअप आले, फेसबुक आले, इंस्टाग्राम आलं, अनेक सोशल मीडिया आले, चॅनल्स आले, युट्यूब आलं, या सगळ्यातून आपल्याला इतकं मनोरंजन त्या ठिकाणी मिळतं. त्यामुळे वाचनाकडला कल कमी झालाय, तो वाचनाकडला कल व्हायला पाहिजे. मला या ठिकाणी शिक्षकांना कथा कादंबऱ्या लिहिता संशोधनात्मक अशा प्रकारचे लेख लिहिण्याकडे तुमचा हळूहळू कल त्या ठिकाणी गेलं पाहिजे. रिसर्च पेपर्स तुम्ही त्या ठिकाणी प्रकाशित केलं पाहिजे. पुरंदर तालुक्यामधल्या विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवण्यामध्ये काय अडचणी येतात, त्यावरती सोल्युशन काय, याच्याबद्दलचा रिसर्च असला पाहिजे. इंग्लिश विषय शिकवण्यामध्ये काय, शिकवण्यामध्ये आणि शिकण्यामध्ये दोन्हीमध्ये काय अडचणी येतात आणि त्याचं सोल्युशन काय, त्याच्याबद्दल सुद्धा थोडंसं रिसर्च आणि वैचारिक अँगलला या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं. शिक्षणाच्या संदर्भातल्या असणाऱ्या सर्व समस्यांचा अभ्यास करून, विचार करून, त्याच्याबद्दलचं रेफरन्स मटेरियल वाचून, तशा प्रकारचे संशोधनात्मक लेख वाचून त्याच्यावर काय करता येईल याच्याबद्दलचं सुद्धा आपण थोडंसं त्याही पद्धतीने विचार करायचा प्रयत्न करावा असं मी वाचन आहे आणि समस्त शिक्षक वर्गाला त्या ठिकाणी विनंती त्या ठिकाणी करू. किती नोबेल प्राइजेस मिळाले? 130 कोटी प्लस लोकसंख्या. आपल्याकडे नोबेल प्राइजेस किती? हाताच्या बोटावरती मोजणे इतकी. म्हणजे अजूनही आपण कुठेतरी कमी पडतोय. पण आपल्याकडे शिक्षक खरोखर चांगले वाचनतीने लिहिलं. मला ते लिहिता मी ते टिक मार्क केला की जी राजनंदिनी आहे ती जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत होती आधी. मला बरं वाटतं म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारी एखादी राजनंदिनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे ऑफिसर बनू शकते आणि ऑफिसर बनल्यानंतर बाकीचे उद्योग न करता त्या ठिकाणी एका मुलीनं त्या ठिकाणी भीक मागितली, तिचं खायला काय नव्हतं, तर अशा प्रकारच्या भिकारी लोकांसाठी काहीतरी करण्याची भूमिका घेऊ शकते आणि तो पायलट प्रोजेक्ट देशासाठी होतो. आज सुद्धा इथं बरेचसे जिल्हा परिषद शिक्षक बसलेत. मला सगळ्यांना सांगायचंय, आपापल्या प्रत्येक शिक्षकाच्या शाळेमध्ये एक राजनंदिनी आहे, प्रत्येक शाळेमध्ये राजनंदिनी आहे. प्रत्येक शाळेमध्ये एखादा राजपुत्र असेल तर त्यांना घडवून सायंटिस्ट बनवायचं का, प्रोफेसर बनवायचं का, डॉक्टर बनवायचं का, त्या ठिकाणी ऑफिसर बनवायचं ते आपण ठरवलं पाहिजे. पण आपण एक ठरवलं पाहिजे, आपल्या शाळेमधला विद्यार्थी आपणच घडवू शकतो आणि त्याला खरं तर कुटुंबाचा आणि देशाचा प्रतिनिधी चांगल्या प्रकारे करू शकतो. बिन क्लासचे दुसरा एक पुढचा त्याला अंडरलाईन करू, बिन क्लासचे 87% मार्क्स पडले. मुळात आता क्लासची गरज नेमकी का पडते हा एक प्रश्न आहे. त्याच्यावर सुद्धा रिसर्च करता येईल. क्लासची नेमकी गरज काय आणि क्लासला लाख रुपये द्यायचे का, आणि क्लासला लाख रुपये द्यायचे तर शाळेत ऍडमिशन का घ्यायचं
हाही त्या ठिकाणी प्रश्न आहे. तू आता आमच्याकडे बरेच ऍडमिशनला पुण्यामध्ये येतात, 11वीला ऍडमिशन घ्यायचंय, तर 11वीला ऍडमिशन घेतानाच ते क्लास ते सांगतात तुम्ही अशा शाळेमध्ये ऍडमिशन घ्या की जिथं दररोज जायला लागणार नाही, क्लास महत्वाचा आहे, शाळा महत्वाची नाही. हे वाक्य अतिशय वाईट आहे, शिक्षण क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट आहे. मी माझ्या मुलीला किंवा इतरांना सुद्धा ज्यावेळेस जातो ना, क्लासवाले सांगतात ज्या शाळेत दररोज जावं लागणार नाही अशी शाळा निवडा, क्लास मात्र जिथं जास्त पैशाचा क्लास त्या ठिकाणी निवडा, हे सांगितलं जातं. इथं कुठेतरी आपलं अपयश आहे आणि मला मुद्दाम एक डायस शिक्षकाचं आहे म्हणून मला ते सांगावंसं वाटतं. फार काही बोलणार नाही, परंतु मला एकच सांगतो की भिकारी वर्गाचं मध्यम वर्गामध्ये रूपांतर करण्याचं काम त्या राजवंशांनी केलं. आपल्या आजूबाजूला अशा प्रकारच्या अनंत अडचणीमध्ये काम करणारी लोक आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार करा. बऱ्याचदा आपण कपाळात लावतो सगळे सिस्टीम बिघडली, मी एकदा काय करणार, अंधाराला बंधार पाडण्याचं काम किमती करू शकते. आपण तेवढंच करावा. समुद्रावर गडूळ झाला म्हणून कपाळात हात लावून बसण्यापेक्षा समुद्रामधलं वंजळभर पाणी बाजूला घ्यावं, तेवढंच स्वच्छ करावं, भरपूर झालं. पण कपाळात हात लावून सगळेच बसले तर काहीच घडणार नाही. सुरुवात कुणीतरी केली पाहिजे. तुम्ही तर आपण तशा प्रकारची सुरुवात करूया, हेच मी आपल्या त्या निमित्तानं सांगतो. शाळा, हायस्कूल, कॉलेज, नोकरी, लग्न, प्रेम, शेवट प्रेम, भंगही सांगितलेलं नाही, काय नाही. मोगऱ्याचं फुल गेलं म्हणजे आशादायी आहे असं, म्हणजे पुढे काय त्या ठिकाणी घडू शकतं. ते चित्रपटासाठी ठेवलेलं आहे. पण मला असं वाटतं हाच शेवट चांगला आहे. म्हणजे मी खरं तर शेवट सुरुवात वाचलं, थोडं मध्ये वाचलं, शेवट मला शेवट आवडला की त्याच्यामध्ये प्रेम होणार आहे, प्रेम होणार नाही. ज्यानं त्यांना आपल्या कृतीप्रमाणे घ्यावं, ज्यानं त्यांना आपल्या तत्वज्ञानाप्रमाणे घ्यावं. सुखांचाही शेवट नाही, दुःखांचाही शेवट नाही, पण प्रत्येकाला विचार करायला संधी दिली. म्हणजे क्रमशः कसं म्हणतो तसं आपला कार्यक्रम त्या ठिकाणी केलाय. कारण प्रेम हे सुद्धा खरं तर एकतर्फी प्रेमाचा एक कोणीतरी साहेबांनी त्या ठिकाणी उल्लेख केला. मी एकतर्फी प्रेमाचा पहिला उद्घाटक कोण असेल माहित नाही, आता अलीकडे घडलं का नाही. पण मला असं वाटतं रावणाचं सुद्धा सीतेवरती एकतर्फी प्रेम होतं. सीतेचं होतं का नव्हतं आपल्याला काही त्या ग्रंथात कळत नाही, पण असं गृहीत धरून सीतेचं प्रेम नव्हतं. त्या रावणाचं सीतेवरती एकतर्फी प्रेम होतं. रावण सीतेला पळवून नेतो, अशोक कोणात ठेवतो, सीता एकटी आहे, आपला आहे. एवढ्या सगळ्यामध्ये राक्षसांच्या याच्यामध्ये असणारी सीता, एकटी असणारी सीता, पण तो रावण आपला खरं मला श्रेष्ठ वाटतो. तो रावण एवढी ताकद, एवढं शौर्य, एवढं धैर्य, एवढी मोठी सत्ता, संपत्ती, सेना, एकटी आपला सीता आहे. मनात आला असं तर बळजबरीने तिच्या बरोबर लग्न करू शकला असता, बरोबर. पण बळजबरीने त्याने लग्न केलं नाही. तो सीतेला विनंती करायचा, दासींना पाठवायचा, सीतेला लग्न करायला तयार कर. रावण कसं वाईट म्हणता येईल, बळजबरीने लग्न नाहीच केलं त्यानं. तो विनंती करत होता लग्न कर, तिनं लग्न करायला नकार दिला. आताचे आपले रावण ताकद नसते, धैर्य नसतं, धाडस नसतं, रस्त्यावरती सीता जात असतात, रावण लग्नाची मागणी करत असतो आणि लग्नाला नकार दिला की सीतेचा डायरेक्ट तिथं खून केला जातो. हे प्रेम नसते, ही वासना असते. प्रेम आणि वासना याच्यामध्ये फरक आहे आणि म्हणून आपण चांगल्या प्रकारचा संदेश द्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि मी वासंतीला त्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. आता आमच्या कुटुंबातली आहे, आमच्या घरातली आहे, भावकीतली आहे आणि मला सुद्धा कादंबरी आताच वाचायला मिळाली. चांगली कादंबरी लिहिली, थोडक्यात कादंबरी लिहिली, संदेश त्या ठिकाणी चांगला देण्याचा प्रयत्न केला. पण शिक्षक म्हणून आता इथून पुढच्या काळामध्ये पुरंदर घडवायचा प्रयत्न करू. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस इंग्लिश मीडियम वाढत चालल्या होत्या, खाजगी संस्था वाढत चालल्या होत्या, जिल्हा परिषदचे विद्यार्थी त्या ठिकाणी कमी होत होते, त्यावेळेस मी भाषण देत होतो, आपण गुणवत्ता वाढवा, दर्जा सुधारावा, थोडं इंग्लिश मध्ये बोलायला लागा, इंग्लिश शिकवायला लागा. एक वेळ अशी येईल खाजगी शाळेमध्ये मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये येईल, कारण तुम्ही हुशार आहात, फक्त आपली हुशारी नेमकी तिथे जर गेली हा बदल घडणार आहे. तो घडला. आता जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी वाढत आहेत. 169 इंग्लिश मिडियमच्या मुलांनी सोमेश्वरच्या परिसरामध्ये चालत सर आहे तिथं माहिती आहे, संतोष शेणकर वगैरे आता यायला लागले. सर हा बदल आहे. पुन्हा एकदा कादंबरीच्या प्रकाशनाच्या निमित्तानं दुर्गाडे कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण उपस्थित राहिलात आणि वासंती काम करत असताना नितीन सुद्धा तिच्या पाठीशी ठामपणानं उभा असतो, त्याला मदत करत असतो, लिहित असते. ती आज सकाळपासून सुद्धा पाहिलं की ठामपणानं ती तिच्या पाठीशी, तिने उल्लेख केला की ज्योतिबाच्या सावित्रीच्या पाठीमागे ज्योतिबा त्या ठिकाणी उभा राहतोय. अलीकडच्या ज्योतिबाचं धाडसच नाही सावित्रीचा विरोध करण्याचं. बदलला, सासुरवा संपला आणि सुनवास आला. त्यामुळे तसं काय. आणि हा आता तुम्हाला सगळे हसले म्हणजे माझ्या मी तसंच आहे.
त्यामुळे आपल्या घरामध्ये आपलं फार चालतं असं सांगायला ठीक आहे, पण वस्तुस्थिती तशी 90% कुटुंबामध्ये नाही. इकडचं साम्राज्य आता त्या ठिकाणी निर्माण झाले आणि ते चांगलं आहे. धन्यवाद. तर आपल्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी अमूल्य अशा आपण शुभेच्छा दिल्या. माणसाने वेळेप्रमाणे चालावे, काळाप्रमाणे बदलावे, पण संस्काराला आपल्या बरोबर सांभाळावे हा चांगला संदेश त्यांनी आजच्या मुलीबद्दल दिला. कार्यक्रमाच्या दरम्यानमध्ये त्यांनी पुरंदर तालुक्याला आता दिवाळीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली आणि पुरंदर न्यूज चॅनलचे मुख्य प्रवर्तक प्रदीप दुर्गाडे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना या ठिकाणी सन्मानित, जगताप सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. मी सरांना विनंती करतो की आपण मंचावर घ्यायचे, आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जाते. आदरणीय प्रदीप जगताप सर करतो की आपण सन्मानित करावं. त्यानंतर मी व्यासपीठावरती निमंत्रित करतो की राजकारणातील एक अभ्यासू राजकारते आपल्या जिल्हा परिषदेमधील आदर्श शिक्षिका सौ वासंती नितीन दुर्गाडे यांनी लिहिलेली राजवंत नंदिनी एक छोटीशी कादंबरी आणि त्या कादंबरीचं प्रकाशन आज आपल्या सर्वांच्या साक्षीने तालुक्याचे तरुण तरुणदार आमदार संजयजी जगताप, त्याचप्रमाणे माजी सनदी अधिकारी आदरणीय संभाजीराव खेडे साहेब, आत्ताच भाषण करून काही कार्यक्रमानिमित्त बाहेर गेलेले माजी आमदार अशोक टेगवडे, आणि कादंबरीचा सर्व अर्थ मी माझा वाचनाचा फारसा संबंधच येत नाही कधी, कारण ते इथं वाचलेल्यापैकी मी एकतर टोपीवाला आहे. त्याच्यामुळे आपला वाचनाचा काही संबंध फारसा नाही, परंतु ऐकलेलं मात्र लक्षात राहतं. आणि जी कादंबरीची सर्व काही जी कादंबरीत काय लिहिलंय काय नाही बारीक सारीक गोष्टी गायकवाड साहेबांनी चांगल्या पद्धतीने वाचली कादंबरी आणि आपल्या समोर या ठिकाणी सांगितलं. त्याच्यानंतर राक्षस साहेबांनी बी त्या ठिकाणी प्रास्ताविक चांगल्या पद्धतीने केलं. कार्यालय कायमच तुम्हाला फ्रीमध्ये देत आहेत आणि खरं शिक्षकावर जास्त प्रेम करत असतं तर बाळासाहेबांचं आहे. राजकारणात जरी जास्त दिसत नसले तरी मी तुझ्या पाठीशी उभा आहे असं म्हणून कायमस्वरूपी सगळ्यांच्या पाठीशी उभे असतात आणि सगळ्यांना मदतीचा हात त्यांचा त्या ठिकाणी असतो. आता बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष झाले, त्याच्यामुळं व्हॉट्सअपवर दिसत आहेत. आमच्या कोणते काही या ठिकाणी आहेत त्यांना म्हटलं तुम्ही बोला, कारण आता इथं पवार साहेबांनी आपल्याला 33च्या ऐवजी 50% आरक्षण केलं. आता इथं 50% महिला आहेत, तुम्ही बोलायलाच पाहिजे होतं आणि तुम्ही बोलला नाही. ती जरा थोडंसं खंत वाटली मला. सर्वच मान्यवर स्टेजवर या ठिकाणी आहेत, मामापासून सगळे पासून सर आहेत या ठिकाणी, प्रदीप सर आहेत, दुर्गाडे मॅडम आहेत, त्यांचे पती आहेत, नितीन दुर्गाडे आहेत, मोहन या ठिकाणी समोर बसलेले आहेत. खरं तर ज्या ठिकाणी शिक्षिका म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करताय, सहसा आता गावाचा आणि शिक्षकाचा काही संबंध पहिल्यासारखा राहिलाय असं आमदार साहेब मला वाटत नाही. मी ज्या वेळेला 1ली ते 5वी पर्यंत शिक्षण घेत होतो त्यावेळेला बेलसरचे शिक्षक होते भिकू हरिहर हेंद्रे. धोतरातला माणूस असायचा, सायकलवर यायचा, पायाला धोतराला क्लिप बांधलेली असायची, परंतु तो माणूस वेळेत यायचा, मुलं त्यांच्या अगोदर त्या ठिकाणी यायची आणि नाही म्हटलं कुणी की ते किती हाणायचं ते, म्हणजे जर वेळेवर आला नाही तर किती मार खायला लागायचा त्या अनुभवणार त्या काळातला मी माणूस. आणि त्या काळातला शिक्षक आणि आता शिक्षक फरक आहे. आता जर ह्या शिक्षकांनी एखाद्या पोराला थोडस डोळ्याने वाटवलं ना, त्याचा बाप बाहेर टाकी घेऊन उभा जातो, ये तू बाहेर. म्हणजे ही प्रवृत्ती बी बदलली. आपल्याला वाटतंय शिक्षणाचा दर्जा सुधारला, शिक्षण सुधारलं, त्याच्यामुळे समाज सुधारला, तालुक्याची परिस्थिती खऱ्या अर्थानं सुधारली असं तर शिक्षणामुळे सुधारली. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जिल्हा परिषद शिक्षकांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे की मी स्वतः अनुभवलेला माणूस. आता दुर्गाडे मॅडमने या ठिकाणी कादंबरी लिहिली, कुणी सांगितलं त्याच्यावर पिक्चर तयार करा, सिनेमा तयार करा. सिनेमाचा थोड्यात होत नाही, फार खर्च येतो सिनेमा तयार करायला.
गायकवाड साहेब, राक्षस साहेब, तुमची तयारी असते तर करा तयार, आमचं काय म्हणणं नाही. म्हणजे पिक्चर तयार होत असं तर करा. फार पूर्वीच्या काळात मी एका पिक्चर मध्ये काम केलं. 77, 78, 79 त्या काळात केले सिंहासन पिक्चर मध्ये. आणि त्याचं निमार्ग शूटिंग डॉक्टर जब्बार पटेल बरोबर मी स्वतः त्यांना भेटला. त्यावेळेला पिक्चर काय असते ते माहिती झाले मला. म्हणजे ते फक्त शो असतो, त्याच्यामध्ये काही खरं नसतं, ते सगळं चित्र असतं. निर्माते नको पण निळू खोल्यासारखी जर म्हाताऱ्या आणि लक्षात तर बघा विनोदाचा विषय सोडून घ्या, पण चांगली कादंबरी तुम्ही लिहिलेली आहे. आणि त्या चांगल्या कादंबरीला सगळेच जर आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. दीपावलीचा सण आत्ताच त्या ठिकाणी संपलेला आहे. सर्वांनी गोड 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 त्या ठिकाणी खाल्लंय. आता प्रत्येकाची जीभ सलसल करते की आता काय करावं काय नाही. दुर्गाडे मॅडमने काय जेवायला केलंय मलाही माहिती नाही. असं ना काय केलंय का नाही केलंय ना. शाकाहारी ते इकडे नका काय करू, हे नारायणपूरचे मुद्दे. आणि अशा पद्धतीने एक चांगली कादंबरी आपण त्या ठिकाणी लिहिलेली. दुर्गाडे सरांनी तर त्या कादंबरीचा सगळा अर्थ सांगितला. शिक्षकांनी कसं वागावं, कसं राहावं, कसं आता ते सांगायला लागलं की हॉटेलात शिक्षक. अहो आता हॉटेलात शिक्षकाशिवाय चालत नाही. कसं काय करायचं होतं तुम्ही सांगितलं शिक्षकाने जाऊ नये म्हणजे कसं काय. चांगलं जेवायला चांगलं नवीन हॉटेल झालं तर जायलाच पाहिजे, असं काय नाही. आणि म्हणून शिक्षकांनी काय करावं काय नाही ही बंधनं पूर्वीच्या काळात होती. आता ती बंधनं सहसा पालकच पाळत नाही तर शिक्षकांनी कशाला पाळायचं. परंतु चांगलं दर्जेदार पुरंदरमध्ये तेवढा आदर आहे. पालकांच्या बद्दल आदर आहे, राजकारणाबद्दल आदर आहे, राजकारणातल्या माणसांच्या बद्दल त्या ठिकाणी आदर आहे. आणि अशाच पद्धतीचं चांगलं काम हे शिक्षक या ठिकाणी करत असताना तुमच्यातलीच एक भगिनी जर एक चांगलं पुस्तक त्या ठिकाणी लिहित असेल तर ते प्रत्येकाने वाचावं असं माझं मत आहे. कारण वाचन संस्कृती संपत चाललेली आहे. आता इंग्लिशचं आमचं 1.5 वर्षाचं पोरगा असतं पोरगी असतं तरी ती मोबाईल घेते आणि लगेच काय त्याच्यावर हे करत असतो. म्हणजे मोबाईलची संस्कृती आली सगळी. आणि त्याच्यामध्ये आता तुम्हालाच मोठं काम करावं लागणार आहे. कारण पुन्हा आपल्याला वाचन संस्कृतीकडे त्या ठिकाणी मुलांना तयारी त्या ठिकाणी करावी लागेल. आणि तशा पद्धतीने जिल्हा परिषदेने हे काम पुढे हातामध्ये घ्यावं अशी एक विनंती सर्व शिक्षक बंधू भगिनींना या ठिकाणी करतो. आणि या ठिकाणी एक चांगलं पुस्तक कादंबरी तुम्ही त्या ठिकाणी दिली. खरंच त्याच्याबद्दल पिक्चर त्या ठिकाणी तुम्ही केला तर मी नक्की भूमिका करीन एवढी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. त्याच्यामध्ये आवड निर्माण करा असा संदेश आप्पांनी दिला. त्यानंतर मी व्यासपीठावरती ज्यांना निमंत्रित करतोय आपल्या पुरंदरच्या मातीचं रत्न की ज्यांनी व्हिडिओ पदापासून मुंबई नगरीचे जिल्हाधिकारी पदापर्यंत प्रवास झाला. आणि मुंबईला मिठी नदीला ज्यावेळेस पूर आलता त्यावेळेस एक कार्यक्षम अधिकारी म्हणून पुरंदरची ज्यांनी ओळख निर्माण केली माननीय संभाजी जेडे साहेब सनदी अधिकारी त्यांना मी व्यासपीठावरती निमंत्रित करतोय. आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती पहिल्यांदा सौभाग्यवती वासंतीताई यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो की सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सहकारी या तालुक्याचे सन्माननीय महाराष्ट्र राज्याच्या कायदे मंडळाचे सदस्य संजयजी जगताप ज्यांनी आपले विचार व्यक्त करून नुकतेच गेले ते माजी आमदार अशोक टेकावडे, आमचे ज्येष्ठ नेते सुदामाप्पा इंगळे. दुर्गाडे सर म्हटले मी थोडक्यातच बोलणार आहे पण त्यांनी ते संपूर्ण लेक्चर 45 मिनिटं बरोबर चालवलं दररोजच्या सवयीप्रमाणे. नॉन स्टॉप, कुठलाही फुल स्टॉप नाही, स्वल्पविराम नाही, अल्पविराम नाही. म्हणून मी ज्या ज्या ठिकाणी त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला जातो तिथे आयोजकांना विनंती करत असतो मला दुर्गाडे सरांच्या नंतर बोलायला देऊ नका. कारण ते कोणाचंही भाषण पिकं पाडू शकतात. दररोज काम करतायत ना ते. असो एक तो विनोदाचा भाग सोडा. ते दिलीप बाबा यादव या ठिकाणी उपस्थित होते, राक्षे सर आहेत, मोहन गायकवाड सर आहेत, आमचे सहकारी भानुदास कुंभारकर, लावंडे गुरुजी ज्यांनी गेल्या आठवड्यावर माझा पाठपुरावा केला, बेमाने सर आहेत, राजेंद्रजी जगताप आहेत, सुनीता काकी या ठिकाणी उतरून उपस्थित आहेत, माझे सहकारी बाळासाहेब भिंताड आहेत, ताकावले सर आहेत, फटकरे सर आहेत. नुकतेच आपल्यात उपस्थित आलेले जगताप सर गेले की काय
मी सर्वप्रथम त्यांचं या लघु कादंबरीबद्दल या ठिकाणी अभिनंदन तर केलंच आहे, पण शुभेच्छाही आपण सर्वांच्या वतीनं देतो. कार्यक्रम शिक्षकांचा आणि प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो. दुर्गाडे सरांनी शिक्षकांच्या बाबतीत बरंचसं काही बोललं की शैक्षणिक कार्यक्रम मी या ठिकाणी कधी चुकवत नाही. आणि मला एक जाणवलं असेल किंवा स्टेजवरच्या सर्व लोकांना दुर्गाडे सर जाणवलं असेल, इतका शांतपणे कुठल्या कार्यक्रमाला बाळासाहेब कधीच क्राऊड मिळणार नाही तुम्हाला. कारण दररोज हाताची घडी तोंडावर बोट म्हणून विद्यार्थ्यांना जी शिक्षा देण्याची तुम्हाला सवय आहे ती आज तुम्हाला स्वतःवर लादली गेली. त्याला बुमरँग म्हणतो ना, तसं शांतपणे आता व्यवस्थित चाललेला कार्यक्रम आहे. आणि दुर्गाडे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे समाजाला वळण देण्याचं, समाजाला वळण लावण्याचं. मला अजूनही जसं आपण त्यांच्या गुरुजींचं नाव सांगितलं तसं मी जिल्हा परिषद शाळेत शिकून जिल्हाधिकारी या पदापर्यंत पोहोचलो, आयुक्त या पदापर्यंत पोहोचलो. परंतु मी विखर नवले आणि धीरा जगताप, सासवडचेच होते धीरा जगताप गुरुजी माझे, त्या दोन गुरुजींची नाव आयुष्यभरात कधीच विसरणार नाही. त्याचं कारणच ते काय की त्यांनी जो पाया भरून दिला, त्यांनी जे संस्कार रुजवले शिक्षणाबाबतचे, ती आपण सांगितलं त्याच्याशी मी संपूर्ण सहमत आहे. ती संपूर्णपणे शिक्षणाला वाहून घेतलेली, विद्यार्थ्यांना घडवणारी जी पिढी होती, अशा प्रकारची विद्यार्थी निर्माण करण्याची. आणि आपण मुंबईत जाऊ किंवा कुठे जाऊ संजयजी, मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी आहे. मी पब्लिक स्कूलच्या संपूर्ण ग्राउंड समोर नेहमी सांगत असतो की मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुण्याला SSC नंतर गेलो, परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला म्हणून काहीतरी न्यूनता विद्यार्थ्यांच्या मध्ये असते असं बाळगण्याचं मुळीच कारण नाही. संजयजी त्या काळात SSCच्या परीक्षा आम्हाला दिव्यावरून सासवडला यावं लागायचं आणि मग SSCला मात्र मी सासवड केंद्रामध्ये त्या वर्षी पहिला आलो आणि नंतर मग मला वडिलांनी पुण्याला शिक्षणासाठी ठेवलं. असो, दुर्गाडे सर तुमच्या भाषणामध्ये फक्त एवढंच ऍड करतो, फक्त समाज निर्मितीच नव्हे परंतु या लोकांनी देशाला पहिला राष्ट्रपती दिला. या देशाचा पहिला राष्ट्रपती हा शिक्षक होता आणि त्यांचा आपण जन्मदिन तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, आपण एक शिक्षक दिन म्हणून 5 सप्टेंबरला साजरा करत असतो. असं समाज निर्मितीचं एक काम आहे. असो, वासंतीताईंचं एक कौतुक कुठे गेलं, तुम्ही एक मोठ्या मनाने कबूल केलं, कारण आपण सगळ्या भाषणात ऐकत असतो की प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमाग एक स्त्री उभी असते, पण विरुद्ध कधीच आपण ऐकत नाही. पण त्यांनी अगदी मोठ्या मनानं तुम्ही कबूल केलं की घरातल्या सर्वच लोकांचा आपल्याला पाठिंबा असतो. आणि विशेष करून नितीनजींनी आपल्याला या संपूर्ण कामामध्ये किंवा घरातल्या इतर मंडळींनी साथ दिली, हे खूपच एक अभिमान वाटणारी अशी गोष्ट आहे. त्या कुटुंबाला दिलेले ते कॉम्प्लिमेंट्स आहेत. खरं म्हणजे आपण सर्वजण शिक्षक आहात. तुमच्यापैकी मला जर कुणी सांगू शकलं की आपल्याला आयुष्यभर सर्वात जास्त काळ कुठल्या शिक्षकाच्या हाताखाली शिक्षण घ्यावं लागतं, आयुष्यभर सांगा, कोणीतरी सांगा. एक उत्तर देऊ शकत नाही आपण. विद्यार्थ्यांना दररोज तुम्ही विचारत असता पत्नी, घरचे यांनी वेगळ्या भाषेत सांगितलं. तुम्ही कुणीही असाल, तुम्ही आयुष्यभर पत्नीचे विद्यार्थी असतात. म्हणजे अगदी तुम्हाला उदाहरण सांगतो, तुम्ही घरी जा, संध्याकाळी किती महत्वाची कामं करून जा, माझ्यासारख्याला किंवा आणखी कोणाला ते आमदार साहेब आहेत आता बाहेर गेले किंवा कोणी असो, घरी ऐकावंच लागतं. माझं जर ऐकत तर तुम्हाला समजत नाही. आता हे बरोबर आहे का तुम्ही रागावू नका. ते एक दिवस माझ्या पत्नीला म्हटलं, अहो तुम्ही असं बोलताय, मला महाराष्ट्र शासनाने 2 जिल्ह्याचं कलेक्टर नेमलं, मी 6 वर्ष कलेक्टर म्हणून काम केले, कमिशन, आणि तुम्ही म्हणताय तुम्हाला काही समजत नाही. अहो म्हटले, राहू दे शासनाचं कौतुक, तो टीव्ही बघा, वर्तमानपत्र वाचा आणि शासनाचं किती चिंधड्या केल्यात आखले ते बघा. आमच्या ठिकाणी खड्डे पडले, एसटी खड्ड्यातून चालली, कोणाचं लक्ष नाही, भिवंडी बायपासवर 4-4 तास काय वाहनांची गर्दी, म्हणजे मग तुम्हाला कळेल की शासनालाच किती अक्कल येते. असू दे, आता तो गमतीचा भाग सोडा त्यातला. परंतु खऱ्या अर्थानं आपल्याला या सगळ्या याच्यातून
जे जावं लागतं, परंतु ही बाजू आपल्याला विसरता येणार नाही. की प्रांजळपणे कबूल करतो की घरातली ममता, घरातलं पावित्र्य, घरातले संस्कार आणि घरातलं ज्याला आपण म्हणतो की अत्यंत थंड डोक्यानं प्रत्येक गोष्ट चालवणं आणि तो प्रपंच पुढे नेणं, त्याही स्त्रियाच करतात, ती पत्नीच करत असते. त्यातला विनोदाचा भाग जरी सोडला तरी हा संपूर्ण डोलारा, मग तुम्ही शिक्षिका असा, सरकारी नोकरीत असा, आणखी कुठे असा, हे या ठिकाणी मी मुद्दाम नमूद करतो. कादंबरीचा सारांश गट शिक्षणाधिकारी गायकवाड सरांनी या ठिकाणी व्यवस्थित सांगितला. मी जिल्हा परिषद ठाणेचा बरोबर 3 वर्ष CEO जिल्हा परिषद होतो. 10,000 शिक्षक होते गायकवाड सर माझ्याकडे. आणि ठाणे जिल्हा आजचा नाही त्यावेळेचा, म्हणजे पालघरही त्याच्यातच होता. आता कादंबरीचा सारांश गायकवाड साहेबांनी सांगितलं या ठिकाणी. मी त्याच्यातून एवढंच घेतलं की त्यांनी प्रेमविवाह केलेला आहे. मग एवढं का लागले? वासंतीताईंनी नितीनजींनी केलं की नाही मला माहित नाही, परंतु गायकवाड सरांनी किंवा गायकवाड साहेबांनी निश्चितपणे केलेला आहे. कारण तो प्रसंग सांगताना इतके गालात हसत होते, त्यांच्या समोर ती व्यक्ती उभी होती. आता ते म्हणतात तसं काही नाही, तो माझं उत्तर आहे मग हे फेल झाला तो विवाह, मग जबरदस्ती अरेंज मॅरेज करावं लागलं. असू द्या, एका अतिशय चांगल्या कार्यक्रमात या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं. लावण्य गुरुजींचे मी आभार मानतो की आज या कार्यक्रमाला येताना आपल्याशी संवाद साधता आला. एवढंच बोलून वासंतीताईंना आपण लघुकथा किंवा लघु कादंबरी लिहिली ती आणखी मोठी लिहिण्यासाठी आम्हा सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो, प्रेरणा देतो, शुभेच्छा चिंतितो. धन्यवाद. प्रेमाला उपमान हे देवाकडचं देणं प्रत्येकाला जाता तुम्ही सर्वांना सांगितलं. धन्यवाद. यानंतर नेता हे कार्यकर्ता आहे, भावनेतून ज्यांचं जनमानसात काम आहे. आणि आजचा प्रकाशन सोहळा त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. हे पुरंदर हवेचे आमदार आदरणीय संजयजी जॅकब साहेब या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात शुभेच्छा व्यक्त करत आहेत. आज आपल्या सर्वांच्या समोर राजनंदिनी या कादंबरीच्या प्रकाशन सोहळा, या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले ज्यांनी माझ्या अगोदर या ठिकाणी विचार व्यक्त केले ते आपल्या देशाचे आणि ज्यांनी राज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं ते आदरणीय संभाजीराव शिंदे साहेब, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि अतिशय कार्यक्षमपणे जे लोकांना वाचण्याचं काम करतात. कारण आपण मगाशी म्हणजे पुस्तकं वाचत नाही, पण लोकांना वाचण्याचं जे काम करतात ते आदरणीय सुदामा पहिलेजी. खरं म्हणजे साहित्य, कला, शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक पुस्तकही त्यांनी लिहिलीत आणि खूप मोठं काम शिक्षण सहकार क्षेत्रामध्ये ज्यांचं आहे ते आदरणीय डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले चित्रपट निर्माते संदीपजी राक्षे, आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी, आणि जो संदर्भ आणि संपूर्ण माहिती लघु कादंबरी आपल्यासमोर उलगडून सांगितली आणि त्याच्यातनं मी जो अर्थ घेतला की मला किती उशीर झाला, कारण संपूर्ण कादंबरी सरांची पेजवरती वाचून झाली. एवढा उशीर मला आपल्या सगळ्यांना वाट पाहावी लागली. मी दिलगिरी व्यक्त करतो ते आदरणीय मोहनराव गायकवाड सर, मंचकावरती उपस्थित पंचायत समितीच्या सदस्य सुनीता काटे असतील, विस्तार अधिकारी वाघ मॅडम असतील, राजेंद्र मामा असतील, लवांडे सर आहेत, सर्व शिक्षक वर्ग, ताकवले सर आहेत, आपण सर्व आमचे नाव कधी आहेत मोहन प्राध्यापक, आपण सर्व शिक्षक वर्ग समोर उपस्थित आहे. खरं म्हणजे आदरणीय मगाशी जेंडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दुर्गाडे सर बोलल्यानंतर, आप्पा बोलल्यानंतर, जेंडे साहेब बोलल्यानंतर आणि टेकवडे साहेब पण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर बोलून गेले.
जास्त बोलणं उचित होणार नाही. खरं म्हणजे या लघु कादंबरी संदर्भामध्ये गायकवाड साहेबांनी सांगितलंच आपल्याला, परंतु सगळ्यात भावलेलं म्हणजे मी कादंबरी जस्ट चालली आता, ती चालत असताना प्रत्येक पानावरती एक कविता, त्यांची कविताही खरं म्हणजे वासंतीताईने आपल्यासमोर वाचून दाखवली, परंतु सगळ्यात भावलेलं म्हणजे जे पुस्तक हे त्यांनी अर्पण केलं आपल्या आईला. मगाशी त्या बोलताना प्रास्ताविकात म्हटलं की 4-5 महिन्यांपूर्वी त्यांच्या आई गेल्या, परंतु त्यांना जे पुस्तक भावलं त्याच्यामध्ये जे खूप शब्द जे आहेत ते अतिशय सुरेख, म्हणजे पहिल्याच पानावरती आहे की आई तुझे स्वप्न साकार झाले, माझ्या राजनंदिनीचे तुला समर्पण केले, भीती माझी उंदळी तुझ्या आशीर्वादाने भरली, संस्काराची तिजोरी घेऊन राजनंदिनी अवतरली. खूप सुरेख बोली आणि रचना त्याची खरं म्हणजे आहे. अनेक कविता मॅडमने त्या ठिकाणी त्याच्यामध्ये म्हटल्यात. मॅडमनी ह्या सगळ्याचं श्रेय, आपल्या कामाचं श्रेय देत असताना आदरणीय नितीन सरांना या सगळ्याचं श्रेय पण त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर जाहीरपणे दिलंय. कारण मगाशी झेंडेसारखे सगळे म्हटले तसं आपण नेहमीच म्हणतो, परंतु महिला आपल्याला श्रेय देण्यामध्ये कधीतरी पण एवढ्या जाहीरपणे मी पहिल्यांदाच ऐकले की कोणीतरी म्हणतंय की खरोखर आपण कारण नेहमी म्हणतो की प्रत्येक पुरुषाच्या मागे महिला उभी असते, परंतु आज ताईंनी त्या ठिकाणी सांगितलं की सरांचं किती मोठं योगदान त्यांच्या मागे आहे, त्यांच्या लेखणीच्या मागे आहे. कारण काय आपण लिहितो, काय आपण व्यक्त करतो, याच्यापेक्षा जास्त घरातून एकदा तुला पाठिंबा असला की आपोआप जनमानसामध्ये आणि लोकांच्या मध्ये मिळत असतो. मी सरांचं आणि मॅडमचं खरोखर मनापासून कौतुक करतो. या ठिकाणी मला यायला खरं म्हणजे उशीर झाला, परंतु आज शिक्षक वर्गांना आपल्या सर्वांना भेटता आला आणि खऱ्या अर्थाने या लघु कादंबरीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये आता आपलं पुरंदर तालुक्याचं खूप मोठं काम आहे, आपलं सर्वांचं खूप मोठं काम आहे. हे काम असताना आजच्या जगामध्ये ह्या मागाशी दुर्गाडे सरांनी खूप छोट्या ह्याच्यामध्ये सांगितली माहिती की कसोटी आणि आत्ताची IPL, म्हणजे IPL मला वाटतं 20 ओव्हरचीच असते आणि कसोटी पूर्वी 100 ओव्हरची. म्हणजे मी काल आप्पासाहेब मोहळांना भेटायला गेलो, ते पहिली मॅच एकच मॅच खेळत होती, इंटरनॅशनल मॅच, मला वाटतं 1962 की 68. त्या मॅचमध्ये त्यांनी एका कसोटी मॅचमध्ये एका साईडवर 59 ओव्हर टाकलं. म्हणजे आज 50 ओव्हरची तर वन डे असते, आज जे आपण IPL बघतो ती 20 ओव्हरची असते, परंतु एक प्लेअर आपला भारताचा ते आप्पासाहेब मूळ म्हणजे आटोबाना मुळांचे मोठे बंधू, त्यांनी एका साईडवरून 59 ओव्हर टाकलं. म्हणजे जवळपास 360 पेक्षा जास्त बॉल टाकले. मी सहज काल कॅल्क्युलेट केलं त्यांच्याशी बोलता 17 तास, म्हणजे 3 मिनिटं जरी एका ओव्हरला पकडले तरी 17 तासापेक्षा जास्त झाले त्यांनी फक्त एका बाजूने बॉलिंग केली. आणि त्याच्यानंतर त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आणि तिला टीममधनं बाहेर पडावं लागलं इंजिनिअरिंग. परंतु आज जर बघायला गेलं तर लघु कादंबरी किती महत्वाची हे खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. कारण आपण नेहमी कोणाची ना कोणाची तरी वाट बघत असतो, बस स्टँडवरती असतो, प्रवासामध्ये असतो. आज सरांनी मला एक जाणून दिलं की आपण गाडीमध्ये नेहमी लघु कादंबरी आता ठेवली पाहिजे. एका गावावरून दुसऱ्या डेस्टिनेशनला जाताना वाचता येईल, बरोबर नसतं. कारण 45 पानं खूप झटपट काही पडतात त्या ठिकाणी वाचून मांडली. खूप छान कादंबरी आहे, त्याचा संदर्भही चाळल्यानंतर ताई लक्षात येतोय. खूप सुरेखपणे लिखाण आहे, प्रकर्षाने समाज माणसासमोर जे मांडलं पाहिजे. कारण जसं झेंडे साहेबांनी सांगितलं की आपण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये म्हणजे आजही शासकीय यंत्रणेमध्ये खूप चांगल्या प्रकारे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खरा पाया विद्यार्थ्यांचा घातला जातो आणि त्याच्यातूनच IAS IPS सारखे अधिकारी म्हणजे झेंडे साहेबांचे एक उत्तम उदाहरण आपल्या समोर आहेत. अनेक अधिकारी म्हणजे पृथ्वीराज मला वाटतं चव्हाण साहेब सुद्धा तेही सांगायचे झेंडे साहेबांच्या सारखं की मी जिल्हा परिषदेच्या शाळेतून तयार झालेला विद्यार्थी आहे. म्हणजे अशा प्रकारे खूप चांगले व्यक्तिमत्व त्या ठिकाणी झाले. आजही मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आपल्या सगळ्यांच्यामुळे पूर्ण राज्यावर फिरायची संधी मिळते. आज असं एकही खातं किंवा डिपार्टमेंट नाही ज्याच्यामध्ये पुरंदरचा माणूस काम करत नाही. आणि हा माणूस त्या खासगीमध्ये किंवा त्या पदावरती पोहोचतो कारण त्याच्या शिक्षणामुळे. आणि शिक्षण त्याला मिळतं ते तुम्ही पायावर केल्यामुळे. त्यामुळे निश्चितपणे
मी सर्व शिक्षक बांधवांचं आपल्या या पूर्वबोधनं मनापासून कौतुक करतो. दुर्गाडे सरांनी रावणाची गोष्ट खूप छानपैकी सांगितली, कारण आत्ताचा रावण आणि जुन्या रावणामध्ये म्हणजे जुन्या पिढ्यांमध्ये सुद्धा वृत्तीत किती बदल होतात तो खूप सुरेखपणे आपल्या सगळ्यांसमोर मांडला. तर म्हणजे ह्या वृत्ती समाज माणसाचं समाजाचं जाणं खूप गरजेचं आहे आणि ते ही वृत्ती जाण्याचं काम सगळ्यात मोठं शिक्षकी आणि शिक्षण चळवळीतूनच होऊ शकतं असं मला निश्चितपणे वाटतं. आपण त्या सिंहासन पिक्चर गोष्ट सांगितली, खूप चांगली कथा आहे. म्हणजे मला वाटतं की सिंहासन सारखा राजकीय चित्रपट मराठी चित्रपटामध्ये आजपर्यंत परत झाला नाही. आणि जब्बार आता मी मराठी गोष्ट सांगताना सांगितलं की जब्बार पटेलांचं दिग्दर्शन होतं आणि जब्बार पटेलांच्या जात्या दिग्दर्शक सुद्धा मला वाटतं मराठी चित्रपट बरोबर नसतं. आपल्याला राखेदारांना माहिती असं जास्त तसं अजूनपर्यंत दिग्दर्शक मराठी चित्रपट सुद्धा झाला नाही. मला वाटतं त्या चित्रपटाची निर्मिती 78-79 बरोबर. आणि त्या काळापासून एक चांगलं दिग्दर्शन पुरंदर तालुक्याच्या राजकीय कधी कुठलं पात्र बदलायचं हे दिग्दर्शन खरं म्हणजे आपल्याला मला वाटतं. त्यामुळे आपण म्हटलं प्रोड्युसर झालं पाहिजे, पण ते चांगले दिग्दर्शक आपण त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे कुठल्या पात्राची वेळ कधी संपते हे आपल्याला आणि त्यामुळे मला वाटतं की खरोखर खूप आणि आपण एक उल्लेख म्हणजे मगाशी गायकवाड साहेब बोलत असताना आपण सांगितलं, कारण माणसं वाचणं हाही खूप मोठा छंद आहे, हाही खूप मोठा अभ्यास असतो. कारण पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस लेखन नव्हतं पत्रकारिता नव्हती त्या काळात सुद्धा माणसांच्याकडे वेळ आपले आहेत ते माणसांच्याकडे पाठांतराने राहायचे. लोक व्यक्तिमत्व वाचून लोक रीड करायचे की तो माणूस काय करणार आहे काय. त्यामुळे व्यक्तिमत्व वाचणं हा एक खूप मोठा कलागुण आहे. आणि निश्चितपणे मला वाटतं आज वासंतीताईंनी जे लघु कादंबरीची एक सिरीज या ठिकाणी राजनंदिनीच्या माध्यमातून काढली, त्यामध्ये मला वाटतं कविता संग्रह सुद्धा आपण काढला होता ना, कविता हे केल्या होत्या. तर खूप सुरेख आहे ताई, आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत. याच्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी आपल्याला करू. अनेक लेखक साहित्यिक या तालुक्याच्या कलेच्या मातीमध्ये त्या ठिकाणी दडलेले आहेत, पुरंदरच्या मातीमध्ये दडलेले आहेत. त्यांना समोर आणणं, समाज माणसासमोर नेणं आणि साहित्य आणि संस्कृती ही खऱ्या अर्थाने ओळख पुरंदरची आहे आणि राहावी आणि ती टिकवण्याचं काम म्हणजे आचार्य असतील कोणाची बाळांच्यापासून ते राहिलंय. आणि आज ताईंच्या लोकांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा कविता रूपी ही लघुग्रंथ जो आपण मांडलाय, मी मनापासून याला शुभेच्छा देतो. आणि याचं प्रकाशन आज या ठिकाणी झालं ते मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि मी मनापासून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण एखाद्याचं भाषण संपवायचं असलं की लोक टाळ्या वाजवतात. मगाशी मी आल्यानंतर टाळ्या वाजवल्या, तिथंच मला समजलं की मी किती उशीर केलाय. त्यामुळे मी आपली सगळ्यांची खरोखर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, कारण आपण अशा पदावरती मला नेऊन ठेवलंय की मी जर एखाद्या ठिकाणावरून निघायचं म्हटलं तर लोक लगेच म्हणतात मला माणूस बदलला, आता मोठा झाला म्हणून आम्हाला वेळ देत नाही. त्यामुळे निघता येत नाही आणि निघता येत नाही त्यामुळे पुढचा कार्यक्रम अवघड होऊन जातो, तुमची वेळ पाळता येत नाही. खरोखर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. परंतु असा सुंदर कार्यक्रम राजेंद्र मामांनी असेल, दवांडे सरांनी सर्वांनीच मला फॉलो केला होता. मला यायला थोडासा उशीर झाला, परंतु आपण सर्वांना मी मनापासून आभार मानतो की अशा चांगल्या साहित्यिक कार्यक्रमाला आपण या ठिकाणी बोलवलं. पुन्हा एकदा वासंतीताईंना मनापासून शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने देतो. आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि माझे दोस्त या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब बिनकरेंचा उल्लेख करायचा राहिला. खरं म्हणजे एकदमच बाजूला बसल्यामुळे मला लक्षात नाही आलं, परंतु एक हक्काचं जसं म्हणतो ना आपण घर, तसं हे हक्काचं कार्यालय नेहमी चांगल्या कार्यक्रमांसाठी, कारण आज ही चांगली ओळख आचार्याकडे सभागृहानंतर आपल्या या सभागृहाची बाळासाहेबांनी उभारलेल्या सभागृहाची ओळख ही सासवडच्या जडणघडणीमध्ये निश्चितपणे आहे. मी बाळासाहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण नेहमीच चांगल्या कार्यक्रमांच्यासाठी सहकार्याने उपलब्धता करून देतात. आपल्या सर्वांचे आभार मानतो. उर्वरित वेळामध्ये साहित्याचा एक चांगला प्रकार त्यांनी जोपासला
आणि राजमुद्रेसारखी लघु कादंबरी त्यांनी निर्मिती केली. त्या लघु कादंबरीचा आज या ठिकाणी शानदार असा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. त्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झाला. त्या सर्व मान्यवरांमध्ये पुरंदरचे लाडके आमदार संजय जगताप साहेब, आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुधाकर इंगळे साहेब, सरहदी अधिकारी झेंडे साहेब, ज्यांचा हा घरचा कार्यक्रम आहे असे दुर्गाडे सर, त्याचबरोबर अक्षय साहेब, गट शिक्षणाधिकारी गायकवाड साहेब, बाळासाहेब बिंदरे सर, आनंदी काकी, या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की अल्पोपहाराची सोय केलेली आहे, सर्वांनी अल्पोपहार घेऊनच जावं ही विनंती.